सो व्हेरी गुड इव्हनिंग. आणि आपण ठरल्याप्रमाणे सचिन सर आपण आज 5 वाजता आलोय आणि एक एक लोक आपले आता यायला सुरुवात होती. बरोबर. आपण लोकांची 2 मिनिटं काही मिनिटं वाट बघूया. आणि जो आपण कालचा मागचा कार्यक्रम आपण घेतला होता आणि पहिली बरोबर. स्टेप ज्यावेळेला आपण डिस्कस केली होती आणि तिथून आपण पुढे जाऊया. लोकांची थोडे हो. जसे जसे लोक येतील, बरोबर. लोक यायला लागलेत आणि जसे लोक येतील त्यांनी मला जर कळवलं कोण कोण येत आहेत आलेत तर मलाही त्यांना स्पेसिफिक काही प्रश्न विचारायचे आहेत. तुषार, हाय तुषार, येस. चिन्मय कदम, नमस्कार चिन्मय. तुषार, आवाज येतोय माझा व्यवस्थित? संदीप गाडगे, संदीप व्हेरी गुड इव्हनिंग. श्रीकांत सुर्वेजी आलेले आहेत, अभिजित मोरे आलेले आहेत. सी, हे जी काही नावं मी तुम्हाला सचिन सर सांगतोय, मुकील बांदिवडेकर आलेले, हे सगळे लोक पहिल्या प्रोग्राम पासून आपल्याशी जुडलेले आहेत जवळजवळ आणि प्रत्येक वेळेला अगदी वेळेवर हजर राहणारे ही लोक आहेत. सो आपण समजू शकतो की 280 लोकांनी रजिस्टर केलंय, त्याच्यातले 60-65 लोक आपला कार्यक्रम बघतात आणि त्यातली काही ही नावं आहेत ही अत्यंत वेळेवरती हजर राहतात. तो लोक किती एक्साइटेड आहेत आपला कार्यक्रम बघण्याला किंवा तुमच्याकडनं समजून घ्यायला. सो थँक्यू सो मच. आशा साळवी, प्रदीप बाबर, भालचंद्र कुलकर्णी, प्रीतम नांदलस्कर आहेत, राजेंद्र कोरपे आहेत, अजूनही लोक येत आहेत. सो ही लोक नेहमी आता विजय पवार आलेले आहेत, नमस्कार विजयजी. हेमंत देशपांडे, नमस्कार हेमंतजी. आणि लोक आता वाढत जातील तर सुरुवातीचा आपण काही 5 मिनिटाचा जो वेळ आहे थोडासा रिकॅप करूया. आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं आणि त्याच्यात आपण एक लोकांना टास्क दिला होता की तुमचा व्हाय काय आहे, म्हणजे तुम्ही व्यवसायात काय येऊ इच्छिता ह्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यावरती आपण 3 तारखेला त्याच्या पुढे आपण आपला कार्यशाळा सुरू करूया असं आपण लोकांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण सुरू करूया. आता जे कोणी ऐकतायत त्यांनी आपल्या व्हाय वरती, आपल्या का वरती काम जर केलं असेल आणि त्यांना जर सुचलं असेल की येस मला का व्यवसाय करायचा आहे, चूक किंवा बरोबर याची तुम्ही चिंता करू नका. जे तुम्हाला वाटेल, जे तुम्हाला योग्य वाटेल ते उत्तर द्या. आणि व्हाय, तुम्हाला व्यवसाय देण्यामागचं तुमचं कारण काय आहे हे जर आम्हाला कळू दे. आणि तुम्ही किती आपण हे जे वर्कशॉप करतोय ते तुमच्यापर्यंत किती पोहोचतंय आणि तुम्ही किती मेहनत घेताय हे पण थोडंसं आपल्याला लक्षात येईल. आणि तुमचे सुद्धा काही जे काही संकल्पना असतील किंवा काही डाऊट्स असतील ते पण त्या अनुषंगाने स्पष्ट होतील. सुखराम भोसले, रवींद्र भोसले आलेले आहेत, येस. नरेशजी थँक्यू सो मच. दीपक निवळकर आलेले आहेत, मुक्काम पोस्ट. आता मुक्काम पोस्ट यांचं नाव माहित नाही, तर नाव आपण विचारू त्यांना. सो व्हाय हे जर कोणी पटापट जर सांगितलं, आपण मुख्य मुद्द्याला हात घालायला. रवींद्र चव्हाण, रवींद्रजी व्हेरी गुड इव्हनिंग. आपण मागच्या वेळेला बोललो होतो की व्हाय का महत्वाचा आहे, बरोबर. आणि तुमचा व्हाय काय आहे हे पुढच्या सेशन पर्यंत तुम्ही घेऊन या की ज्याच्यावर आपल्याला स्पेसिफिक काम करता येईल. तर तुम्ही तुमच्या दृष्टीने व्यवसायात काय यायचं हे पटापट कमेंटमध्ये लिहा की ज्याला अनुसरून आपल्याला पुढे कार्यक्रमाला सुरुवात करता येईल, कारण लोकही तोपर्यंत येत राहतील. हेतन वारंग आलेले आहेत, नमस्कार. आर्थिक सखाराम ठाकूर म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. अगदी बरोबर, व्हेरी गुड. त्याच्यातला स्वातंत्र्य हा शब्द जो आहे, स्वातंत्र्य हा शब्द आहे अत्यंत योग्य शब्द आहे. पैसे मिळवणं आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण ह्या विषयाला पण आता टच करणार आहोत. दिनेश राणे आलेले आहेत, येस. दीपक निवळकर आलेले आहेत. काही अजून कमेंट्स येऊ देत. व्हाय कोणाकोणाचा क्लिअर झालाय ते कळेल आपल्याला. मनोज रसाळजी, नमस्कार मनोजजी. आपण मागच्या वेळेला बोललो होतो की व्हाय तुम्हाला व्यवसायात काय यायचंय त्याच्याबद्दल आतापर्यंत एक फक्त रिप्लाय आलाय मला, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तर अजून लोकांचे रिप्लाय येऊ दे आणि ते जेव्हा येईल, ती जेव्हा एनर्जी दिसेल त्यानंतर आपली ही कार्यशाळा जी आहे ना त्याच्यात खरी मजा येणार आहे. कारण ह्या सगळ्या तुमचे जे काही तुमच्याच बरोबर तुमच्याच सारखे इतरांचे ते गैरसमज असू शकतात, समज असू शकतात, त्यांनाही त्या उत्तरानं काहीतरी त्यांचाही क्लॅरिटी मिळणार आहे. पटापटली. ऍज पर मोदीजी टू बिकेम आत्मनिर्भर. अजय साळवी म्हणतात आत्मनिर्भर बनण्यासाठी मोदीजींनी जसं सांगितलंय तसं आत्मनिर्भर बनण्यासाठी मला व्यवसाय द्यायचा आहे. खूप छान उत्तर आहे. अजून कोणाला काही सुचतंय? आशा साळवी म्हणतात ऍज पर मोदीजी. आणि हा खूप, सचिनजी, आत्मनिर्भर याबद्दल लोकांना भरपूर विनोदही झाले त्या काळामध्ये जेव्हा सुरू झालं आणि त्याचा खरा अर्थ कदाचित खूप कमी लोकांना कळला.
आत्मनिर्भर होण्यामागचा खरा अर्थ खूप बरोबर. कमी लोकांना कळला. फायनान्शियल फ्रीडम, रवींद्र चव्हाण म्हणतात फायनान्शियल फ्रीडम, अगदी बरोबर आहे. भालचंद्र कुलकर्णी म्हणतात नाव आय एम वर्किंग इन वेस्ट मॅनेजमेंट अँड एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन. सामाजिक बांधिलकी, त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचा व्यवसाय जो आहे हा सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना पुढे न्यायचा आहे. अप्रतिम. अजून काही कमेंट्स? सो इन द मिलवेल 50 जण आता सचिनजी आलेले आहेत आणि आपण लोकांच्या येतील कमेंट्स यायला काही वेळेला वेळ लागतो. तर आपण मूळ विषयाला आपण प्रीतम नांदलस्कर म्हणत नोकरीला काही लिमिट असू शकतं, परंतु व्यवसायाचं क्षेत्र अमर्याद आहे आणि स्वप्न व्यवसाय करून पूर्ण करू शकतो, नोकरी करून नाही. अप्रतिम उत्तर आहे. तुमची स्वप्न नोकरी करून पूर्ण करायची की नाही हे तुम्ही जिथे नोकरी करता त्यांच्या बऱ्याच वेळेला हातात असतं, पण तुम्ही व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न ठरवू शकता आणि ते पूर्णही करू शकता. अमोद पाटील म्हणतात टू लुक अ न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. टू सीताकांत सूर्य म्हणतात टू फुलफिल ड्रीम्स. जी गरज आहे अधिक प्रगती त्यांना बहुतेक म्हणायचं आहे. ठरवलेले घनश्याम पाटील म्हणतात ठरवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. नरेश सूर्य म्हणतायत मराठी उद्योजक फारच कमी आहेत. व्हाय नॉट अस. अगदी बरोबर आहे, आपण का नाही होऊ शकत. दिनेश वेदक म्हणतात टू अनफोल्ड पोटेन्शियलिटी. दिनेश वेदक यांनी खूप छान उत्तर दिलं. अनफोल्ड पोटेन्शियलिटी, की स्वतःच्या मर्यादा काय आहेत, आपण काय काय करू शकतो आणि पोटेन्शियल काय आपल्यामुळे किती करण्याची क्षमता आहे ही ओळखण्यासाठी त्यांना करायचं आहे. विजय पवार म्हणतात वॉन्ट टू पुट नॉलेज अँड स्किल फॉर सेल्फ ग्रोथ. त्यांना स्वतःच्या ग्रोथसाठी नॉलेज अँड स्किल वापरायचं आहे. पराबाळ म्हणतात फॉर पॅशन अँड मेकिंग मनी. त्यांचं पॅशन आहे आणि व्यवसाय म्हणजे पैसे कमवण्यासाठी, जास्त उत्पन्न करण्यासाठी त्यांना. सुदीप गाडे म्हणतात स्वतंत्र काम करता यावे. स्वतंत्र म्हणजे त्यांना थोडं स्वातंत्र्याने काम करता यावे असं म्हणायचं असेल असं समजतो मी, की स्वातंत्र्य मिळावं, आपण जे करतोय त्याच्यात आवडीबरोबर व्यवसाय चालू राहावा आणि स्वातंत्र्यही मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. सुदीपजी अगदी छान उत्तर दिलंय. गिरीश वांगणकर ऍड झालेले. नमस्कार. सर आता आपण मला वाटतं विषयाला सुरुवात करूया आणि हे येतच राहतील कमेंट, आणि जशा तुम्हाला कमेंट वाटत राहतील तसं देत जा. फक्त आपल्या ज्या कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल, कार्यक्रमाच्या संदर्भात जेव्हा मी तुम्हाला विचारू पटापट कमेंट करा. जेव्हा विचारू तेव्हा करा, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही कमेंट जर तुम्हाला करायचे असतील तर कार्यक्रम जेव्हा संपत येईल त्यावेळेला करा, की जेणेकरून प्रत्येक कमेंटला आपल्याला उत्तर देता येईल. मला नोकरीतून मुक्त होण्यासाठी व फायनान्शियल फ्रीडमसाठी. दिनेश राणे म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. गौरव पटवर्धन म्हणतात फॉर ओन फ्रीडम अँड हेल्प अदर्स. त्यांना स्वतःचं फ्रीडम पण हवंय आणि लोकांनाही मदत करायची. सुंदर. सो आजचा विषय जो आहे, आज आपण विषय घेतलाय युनिक आयडिया आणि बिझनेस मॉडेल. तर सुरुवात कोणत्याही विषयाची जी आपल्याला करायची आहे ती कोणती कल्पना असल्याशिवाय, एखादी कल्पना असल्याशिवाय आपण पुढे जाता येणार नाही. आपल्या कल्पनेच्या भोवतीच आपल्याला व्यवसाय बांधायचा, त्याची सगळी बांधणी करायची आहे. आणि तो करताना, ती कल्पना एक्सप्लोर करताना एखादं बिझनेस मॉडेल त्याला असणं आणि विशिष्ट बिझनेस मॉडेल असणं हे महत्वाचं आहे. आणि आपण आग्रहाने काय सांगतोय, तर कल्पनापेक्षा युनिक आयडिया हा शब्दाला आपण त्याच्यात आयडिया हा शब्द वापरलेला नाही, युनिक आयडिया हा शब्द वापरलेला आहे. कारण जोपर्यंत तुमच्यात काहीतरी नाविन्य नाहीये तोपर्यंत आजच्या जगामध्ये आपला व्यवसाय लवकर वाढणं आणि तो टिकून राहणं हे खूप कठीण आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे आपलं प्रत्येक व्यवसायामध्ये नवीन काहीतरी आणायचंय, नवीन नाविन्य आणायचंय आणि त्याच्याबरोबर एक चांगलं तुमचा एखादा बिझनेस त्या बिझनेस प्रमाणे करायचंय. तर आज सचिन सरांकडनं, हॅलो सचिन सर, मागच्या वेळेला भरपूर पाहतायत आणि वरती समजून घ्यायला, तर सुरुवातीला युनिक आयडिया जरा ह्याच्याबद्दल तुम्ही जर आम्हाला सांगितलं, म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना याच्याबद्दल थोडस एक्सप्लेन करून सांगा, आपण पुढे जाऊया विषयात. बरोबर. आता सगळ्यात पहिलं म्हणजे हा युनिक जो आयडियाचा आपण जो कॉन्सेप्ट म्हणतोय की युनिक आयडिया म्हणजे का, आणि खूप चांगल्या पद्धतीने तू एक्सप्लेन केलंस की काहीतरी वेगळेपण असेल तेव्हाच लोक आपल्याशी जोडतील आणि त्यांना काहीतरी वेगळं आपण देऊ शकतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला आपली खासियत काय आहे, बेसिकली बघाशी कोणीतरी पोटेन्शियल बद्दल पण म्हटलं कमेंटमध्ये, तर आपली खासियत काय आहे हे आपल्याला दाखवून देण्यासाठी आपल्याला पहिला
त्या युनिकनेस काय आपल्याला शोधावं लागेल. आणि ह्याच्यासाठी एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे इकिगाय म्हणून. जपानमध्ये ओकिनावा म्हणून एक शहर आहे, तिकडे लोक 120 वर्ष आणि जगतात. तर कोणी त्याच्यावर स्टडी केली आणि याचं पुस्तक पण आहे इकिगाय म्हणून. त्याच्यामधनं मी एक कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला एकदम सरळ सिंपल मध्ये मी सांगू शकतो काय आहेत म्हणून. कुठलीही आपल्याला आयडिया जेव्हा आपण करतो, कारण आयडिया बनणार असतील. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जेवढ्या आयडिया आहेत, तुमच्या जेवढ्या आयडिया आहेत त्या आयडियाज तुम्ही लिहून काढा. तर तुम्ही 50 आयडियाज लिहू शकता तिकडे की बाबा मी हे करू शकतो, हे करू शकतो, हे करू शकतो. पण ती युनिकनेस कशी शोधायची आयडिया मधली, त्यासाठी एक 4 स्टेप्स मी तुम्हाला सांगीन कशा पद्धतीने आहेत, काय आहेत ते. थोडंसं नीट लक्ष देऊन आणि पेन आणि पेपर जर असेल तर नोट करा त्याला, की खूप सोप्या पद्धतीने आपण त्या गोष्टी करू शकतो. सगळ्यात पहिलं, कुठलंही काम करत असताना ते करण्यासाठी मला हे काम का आवडतं करण्यासाठी. सो व्हॉट इज इट दॅट आय लव्ह टू डू. ठीक आहे, कुठलं काम करण्यासाठी मला आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळते, हा पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये. मग कुठलंही असो, जसं तुमचं इंटिरियर जर तुम्ही करता, ते करत असताना तुमची त्याच्यामध्ये एक आनंद मिळतो, काहीतरी वेगळं पण करण्याची तुम्हाला एक त्याच्यामध्ये एक स्फूर्ती भेटते आणि म्हणून तुम्ही ते करता. सो इट्स मोर फॉर युअर सॅटिस्फॅक्शन अँड यू एन्जॉय. ह्याला आपण पॅशन म्हणून पण म्हणतो, की जे मी करतो आणि ज्याच्यामध्ये मला आनंद मिळतो त्याला आपण पॅशन म्हणून म्हणतो. तर पहिला पॉइंट आहे की मला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय का ते काम करत असताना. दुसरं काम आहे की दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये की व्हॉट आय एम गुड ॲट. मी कशामध्ये परिपूर्ण आहे, कशामध्ये माझी क्षमता आहे, ज्याच्यामध्ये मी एकदम खूप चांगलं करू शकतो. आणि याचं आपण उदाहरण पण बघूया थोड्या वेळानंतर. तर पहिला मुद्दा जो होता की मी कशामध्ये चांगला आहे, कशामध्ये मला आनंद मिळतो. दुसरा जो पॉइंट आहे की कशामध्ये मी चांगला आहे, कशामध्ये माझ्याकडे क्षमता आहे आणि मी इतरांपेक्षा ते जास्त चांगलं करू शकतो. ठीक आहे, हे दोन हे झाले. तिसरं महत्वाचं म्हणजे जे आता सोशल वर्क आणि ह्याच्यामध्ये सोशल एंटरप्रेन्योरशिप आणि फ्रीडम आणि ह्याच्याबद्दल जे सांगत होते, तर जी आपण गोष्ट करतो आहे त्याच्यामध्ये लोकांना त्याचा काही फायदा होणार आहे का, म्हणजे डस पीपल नीड इट. लोकांना त्याची गरज आहे का. सो पहिला आहे की मला आनंद मिळतोय की नाही. दुसरा पॉइंट होता की त्यामध्ये मी किती स्ट्रॉंग आहे, मी किती त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, माझी त्याची स्किल कौशल्य माझं त्यामध्ये करण्यासाठी मी किती योग्य आहे त्याच्यामध्ये. तिसरं, लोकांना त्याची गरज आहे का. ठीक आहे, मी लोकांची एक होता प्रॉब्लेम, दुसरी होते नीड. माझ्या ह्याच्यात सोल्युशन मधून लोकांच्या कुठल्या गरजा मी पूर्ण करू शकतो, हा तिसरा पार्ट झाला. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा म्हणजे की त्यासाठी लोक मला पैसे देतील का. तर जर मी जर पॉइंट पडत एकदा केलं, मी 1-2 वेळा रिपीट करीन जेणेकरून हे समजण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. पहिला मुद्दा होता की ते करण्यासाठी मला आनंद मिळतो का. ठीक आहे, जसं आज मी तुमच्या समोर बसून बोलतोय, हे बोलत असताना हा माझा पॅशन आहे. मला तुमच्याशी चर्चा करायला, तुमच्याबरोबर नॉलेज शेअर करताना मला आनंद मिळतोय. आता हे करण्यासाठी माझ्याकडे ती क्षमता आहे का, तर डेफिनेटली मी माझं कौशल्य, माझी स्किल, कम्युनिकेशन आहे, प्रेझेंटेशन आहे, ती स्किल माझ्याकडे असल्यामुळे मला दडपण येत नाहीये. 2 झाले. तिसरं पॉइंट म्हणजे ह्याची लोकांना गरज आहे का. आज बिझनेसमध्ये कसं ग्रोथ करायचं किंवा त्याचं नॉलेज कसं घ्यायचं, हे जर कोणी योग्य मार्गदर्शन करू शकलो तर लोकांना म्हणजे त्याची गरज आहेतच. सो तिसरा पॉइंट झाला की लोकांना गरज आहे, माझ्याकडे कौशल्य आहे आणि हे करत असताना मला आनंद मिळतो म्हणून मी ह्या गोष्टी करतो. आणि चौथा मेन म्हणजे की ह्याच्यासाठी लोक तुम्हाला पैसे देतील का. तर आज मी जे बिझनेस कोचिंग करतो, जे लोकांना मार्गदर्शन करतो, यामध्ये मी स्वतः पण मला मजा येते, सॅटिस्फॅक्शन मिळते, माझं कौशल्य आहे म्हणून मी ते करू शकतो, त्याच्यामुळे लोकांना फायदा होतोय आणि ह्यामुळे मला पैसे मिळतात आहेत. तर तुम्ही कुठलाही बिझनेस करताना जी तुमच्याकडे आयडिया आलेली आहे त्याला ह्या 4 पॅरामीटर्स मध्ये, आता तुम्ही जेव्हा लिस्ट बनवतात बिझनेसच्या आयडियाजची, तर ह्या 4 पॅरामीटर्स मध्ये बनवा. आता होतं काय, मला आवडतंय म्हणून मी करतोय. बरेचसे जॉब करणाऱ्या लोकांचं चॅलेंज कुठे येतो, क्षमता आहे पण जे ते करतात त्याच्यामध्ये त्यांना आवड नाहीये, म्हणून करायचंय म्हणून करतात आहे, म्हणून कुठे ना कुठेतरी हे फ्रीडम आणि ह्याची
आपल्याला कुठे ना कुठेतरी वाटतं अरे माझं स्वतःचं असतं तर मी ह्या पद्धतीने केलं असतं. आणि एक बिझनेसमध्ये येण्याचा सगळ्यात मोठा निर्णय जेव्हा लोक घेतात तो हाच असतो की स्वतःचं एक स्वातंत्र्य त्यांना हवं आहे. मग तो फायनान्शियल फ्रीडम असेल, वेळेचं फ्रीडम असेल, किंवा त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ते वापरण्याचं फ्रीडम त्यांना मिळालं पाहिजे. म्हणून बिझनेसमध्ये लोक येतात. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो तो पॅशन जो आहे, ठीक आहे, तो तुम्हाला टिकवून ठेवता आला पाहिजे. कारण अशा काही क्रायसिस आल्यानंतर सगळ्यात पहिला आपला पॅशन जो आहे ना तो कुठेतरी डगमगतो आणि आपण आपल्या पॅशनचा हे सोडून मग सेल्फ डाऊट येतो. जे लास्ट टाइम पण मी म्हटलं की लोकांना स्वतःवरच मग डाऊट यायला सुरुवात होतो की बाबा हे माझ्यानी जमणार आहे का. आणि त्यासाठी तुमच्याकडे तुमचं कौशल्य जे आहे ना ते तुम्हाला अपग्रेड करत राहावं लागेल. जसं आपण त्या कुलाडीला धार लावत राहतो तसं तुमच्या स्किलला तुम्हाला अपग्रेड करत राहावं लागेल. तर तुमचं पॅशन जे आहे ते जागृत राहील आणि नेहमी तुम्ही काहीतरी नवीन लोकांना देऊ शकता त्यामधून, आणि त्याचे तुम्हाला लोक पैसे देतील. नाहीतर काय होतं, माझ्याकडे क्षमता आहे, मला ते आवडतं पण, आणि मी लोकांसाठी करतोय पण त्याचे पैसे मला मिळत नाहीये, मग ते कुठेतरी समाजसेवा झाली. ती आपण बिझनेस करणं आणि समाजसेवा करणं दोन्ही मधला फरक आहे. दुसरं आहे की मी करतोय गोष्ट कारण मला आवडते आणि मी त्याच्यामध्ये खूप चांगला आहे आणि लोकांना पैसे दिले नाही दिले तरी मला चालतं, मग ती हॉबी झाली, बिझनेस नाही झाला तो. अगदी बरोबर. म्हणून या चार गोष्टी आपल्याला समजून की माझी केपेबिलिटी काय आहे, माझं पॅशन काय आहे, त्याच्यामधनं मला काय संधी मिळेल जेणेकरून मी लोकांचा फायदा करून देऊ शकतो, लोकांचा त्रास जो आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढू शकतो आणि त्याचे मला त्याप्रमाणे जर मी आयडिया फ्रेम केली तरच ती आयडिया आयडिया बरोबर. कारण आयडिया सगळ्यांकडेच आहेत पण ते युनिक करण्यासाठी या चारही पॅरामीटर्सला आपल्याला मॅप करावं लागेल. बरोबर. सर सचिन सर आता जसं सांगितलं की मुळात कल्पना व्यवसाय कशाला म्हणतात, तर ह्या चार गोष्टी, त्याचं कारण असं आहे की सरांनी जसं समजवलं की जर जोपर्यंत ते मला आवडत नाहीये आणि माझ्या कस्टमरला आवडतंय तो त्या व्यवसायात मला जास्त दिवस कधी राहायला आवडणार नाही. आणि जो व्यवसाय मला आवडतोय पण कस्टमरला त्याची गरज नाहीये तर तो माणूस माझ्याकडे परत येणार नाहीये. त्यामुळे मुळात व्यावसायिक होण्यासाठी म्हणजे तो व्यवसाय करण्यासाठी हे चार पॅरामीटर आपल्याला पहिल्यांदा पूर्ण करायला पाहिजेत. आणि जसं सरांनी सांगितलं तसं की त्याचे जर पैसे मला मिळत नसतील तर ती समाजसेवा होईल. तर पहिल्यांदा आपल्याला ठरवायला लागेल की आपल्याला फक्त समाजसेवा करायची आहे की व्यवसाय करायचा आहे आणि मग त्याच्यातून समाजसेवा करायची आहे, हे पण आपल्याला थोडंसं समजून घ्यायला लागेल. आणि व्यवसाय म्हणजे काय ह्याचं मी अजून एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो की जोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत, लोक व्यवसाय कुठचे आहेत, आपण कोणाचे कसले पैसे देतो, कसल्या सर्व्हिसेसला पैसे देतो, कसल्या वस्तूला पैसे देतो की ज्या आपल्या गरजा आहेत, आपल्या नीड्स आहेत, आपले काहीतरी प्रॉब्लेम आहेत. तर आता त्याच्यातल्या युनिकनेसकडे आपण थोडंसं जाऊया की ज्या वेळेला आपण म्हणतो की माझा व्यवसाय आहे की मला लोक पैसे देतील, तो माझा आवडती जात आहे, ह्याच्यात आपण जेवढे आपल्याकडे रजिस्टर झालेले लोक आहेत किंवा आपल्याला पाहणारे लोक आहेत यांच्यामध्ये विशिष्ट आपण थोडं वर्गीकरण केलेलं आहे की काही लोकांना अजून कल्पना नाहीये की त्यांना काय व्यवसाय करायचा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा फॉर्मची स्क्रुटिनी केली त्यावेळेला लक्षात आलं की काही लोकांनी माहिती की त्यांना काय करायचंय हे सुचत नाहीये. तर मला वाटतं आता जे ऐकीकाईवरनं आपण जे समजलो की त्यांनी हे जर केलं तर त्यांना साधारण कळेल की माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी स्ट्रेंथ काय आहे, मला काय करायला आवडतं, आणि मग त्याच्यातला लोकांचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय जर ते करू शकले की मला करायला आवडेल आणि लोक त्याच्यासाठी पैसे देतील तर त्यांना व्यवसायामध्ये काहीतरी संधी सापडू शकेल. आपले जसे कार्यक्रम पुढे जाईल तशी क्लॅरिटी पण अजून येत जाईल. काही लोक जे आहेत ते सर्व्हिस देणारे आहेत आणि काही जण आहेत ते प्रॉडक्ट विकणारे आहेत. बरोबर आहे की ज्यांना कोणाला बेकरी काढायची आहे, कोणाला काही खाण्यापिण्याचं दुकान चालू करायचं आहे, काही लोकांना सर्व्हिस द्यायची आहे, कन्सल्टन्सी करायची आहे. तर अशा वेगवेगळ्या थरातले आपल्याकडे लोक आहेत. तर त्याच्यातल्या युनिकनेस बद्दल जर म्हणायचं झालं तर ज्या पद्धतीने व्यवसाय केले जातात, तुम्ही जर त्याच पद्धतीने जर व्यवसाय, आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, आपण कोकणवंत व्हा असं सगळ्यांना सांगतोय. बऱ्याच जणांनी सांगितलं की मला आंब्याचा व्यवसाय करायचा आहे, कोणी सांगितलं मला काजूचा व्यवसाय करायचा आहे. खूप चांगली गोष्ट आहे. हा कोणताही व्यवसाय करणं चांगलं वाईट याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की जसा आंब्याचे व्यवसाय आजपर्यंत करत गेलेत लोक, तसाच जर तुम्ही करणार असाल तर लोकांनी तुमच्याचकडे काय यायचं, त्यांचे प्रॉब्लेम तर ऑलरेडी सॉल्व्ह होत आहेत ना.
तुमच्यासाठी ते आंबे खायचे थांबत नाहीयेत, तुमच्यासाठी काजू खायचे थांबत नाहीयेत. तर असं काय आपण करणार आहोत की एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये लोक माझ्याकडे येतील आंबे घ्यायला किंवा लोक माझ्याकडे येतील काजू घ्यायला. तर हा विचार आपल्याला करणं, ह्याला आपल्याला युनिकनेस. तर त्याच्यात एक वेगवेगळ्या पद्धतीने हा युनिकनेस आणायच्या काही काही पद्धती आहेत. त्यातली सोपी पद्धत म्हणजे काय माहिती का, की त्यातली सर्व्हिस ओळखा. आता मी तुम्हाला उदाहरणं सांगतो, मग ती उदाहरणं तुम्ही तुमच्या व्यवसायाची कशी जोडली जाऊ शकतात त्याचा विचार करा. आता एखाद्याला बेकरी चालू करायची आहे, बेकरीमध्ये काय महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत? एक तर चांगलं प्रॉडक्ट असणं, खूप चांगलं प्रॉडक्ट असणं, वेगळं असणं, ते तुम्हाला चांगलं विकता येणं हा दुसरा पार्ट झाला, आणि ते जिथे बनवलं जातं ते मॅन्युफॅक्चर करणं. आता या तिन्ही ज्या गोष्टी आहेत या तिन्ही गोष्टींमध्ये आपण अगदी व्यवस्थित असूच असं सांगता येतं का? तर त्याची खात्री देता येत नाही. तिसरी गोष्ट, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्हाला एकत्र करायच्या असतील तर तो जो रस्ता आहे, यशाचा रस्ता आहे, तो थोडा लांब आहे. कारण या तिन्ही गोष्टींवरती महत्वानी तेवढ्याच कॅपॅबिलिटीने तुम्ही काम केल्याशिवाय तुमची नाव होऊ शकत नाही. ज्यांच्याबद्दल आपण म्हणतो की बाकरवाडी म्हटलं तर चितळे डोळ्यासमोर येतात, किंवा आणखीन असे बरेच उदाहरण आपल्याला देता येतील. तर ह्या लोकांची लिगसी आहे, 100 वर्षाची परंपरा आहे, 50 वर्षाची परंपरा आहे, 30 वर्षाची परंपरा आहे. आपल्याकडे वेळ आहे का 30 वर्ष थांबायला? तुमच्या मुलांसाठी करत असाल तर तो रस्ता तुम्हाला जमेल, पण जोपर्यंत युनिकनेस नसेल मग त्याच्यासाठी युनिकनेस कसा आणायचा? तर ह्या 3 गोष्टींपैकी आपल्याला जे आवडतं त्याच्यावर तुम्ही काम करा, आणि उरलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत एक तर त्या आउटसोर्स करा, किंवा फक्त जसं मला जर माझं प्रोडक्ट विकायला आवडतं किंवा मी चांगलं जर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकत, खूप चांगला फॉर्म्युला आहे माझ्याकडे एखादा बेकरी प्रोडक्टचा, तर मी इतर बेकरीवाल्यांना तर फक्त फॉर्म्युला विकून माझा व्यवसाय करू शकतो का? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. तुमच्याकडे खूप चांगली कॅपॅसिटी आहे, मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता, तुम्ही सचोटीने काम करू शकता, इमानदारीने काम करू शकता, आणि एखाद्या गोष्टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चांगला एखादा त्याचा फॉर्म्युला आहे त्याच्याशी तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता का, की ज्यांच्यासाठी तुम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग कराल? आता चितळींसारखी एखादी कंपनी, आपला खूप जोड गैरसमज आहे की हे लोक सगळं स्वतःकडे बनवतात. युनिलिव्हर असू दे, जगातल्या सगळ्या कंपन्या ह्या आउटसोर्सिंग वरती चालतात. त्यांच्यासाठी तुम्ही आउटसोर्सिंगचं काम करू शकता. आणि जर एखाद्याला त्याच्यातलं मार्केटिंग हे समजा आवडत असेल तर तुम्ही अशा दुसऱ्या प्रोडक्टचं फ्रँचायझी घ्या, किंवा त्यांच्या वितरणाची एक सिस्टीम उभी करा, आणि अशा मल्टिपल प्रोडक्ट बरोबर काम करू शकता. तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं, जसं आज जेव्हा आपण म्हणतो की जगामध्ये बघतो ओला उबर असेल, की ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या नाहीत आणि त्या जगातली सगळ्यात मोठी टॅक्सी चेन आहे, आणि एका गॅरेज बंद तयार झालेल्या कंपन्या आहेत. ओयो रूम आहे की त्यांच्याकडे जगातली सगळ्यात मोठी हॉटेल चेन आहे, त्यांच्याकडे स्वतःचं एकही हॉटेल नाही मालकीचं. सो हा युनिकनेस जोपर्यंत नसेल तोपर्यंत तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. आणि जे जे व्यावसायिक इथे आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही ज्या काही करायचं असेल, तुम्ही एखादं हॉटेल काढा, त्याच्यात तुम्हाला वेगळा तुमचा मेनू असा वेगळा असायला पाहिजे. एक ज्यांना रेस्टॉरंट काढायचं आहे त्यांना मी खास करून सांगेन की तुमच्याकडे ज्या तुम्ही सर्व्हिस देताय त्याच्यात काहीतरी वेगळेपण असं आणा, ऍडेड फीचर आणा, की त्याच्यामध्ये युनिक आयडिया म्हणजे काय, त्याच्यात तो अजून एक तुम्हाला त्यातला फॅक्टर सांगतो की ज्याच्यामध्ये एंट्री बॅरियर आहे. तुम्ही ती आयडिया अशा पद्धतीने जनरेट करायची आहे की सहजासहजी तुमची कॉम्पिटिशन तुम्हाला ती क्रॉस करून, कारण त्याला तुमचे स्टँडर्ड मॅच केल्याशिवाय तुम्हाला कॉम्पिट करता येणार नाही, असं काहीतरी एंट्री बॅरियर क्रिएट करा की ज्याच्यासाठी तुम्हाला त्रास होईल, ज्याच्यासाठी कष्ट करावे लागतील, पण ज्या वेळेला ते एंट्री बॅरियर तुम्ही क्रिएट कराल त्यावेळेला तुमची कॉम्पिटिशन जवळजवळ नाहीशी होईल, आणि व्यवसाय जो आहे हा तुमच्याकडे फ्लो व्हायला लागेल. आणि त्याच्यामध्ये अजून एक वेगळी युनिक आयडियाची एक वेगळी कन्सेप्ट आहे की त्याला डिझाईन थिंकिंग म्हणतात. ओके, आणि ही प्रोसेस वर्ल्ड वाईड वापरली जाते. डिझायनिंग थिंकिंग, एनी प्रॉब्लेम, जगातला कोणताही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डिझाईन थिंकिंग ही प्रोसेस हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. प्रॉब्लेम काय आहे आणि माझ्याकडे सोल्युशन काय आहे, ह्या पद्धतीने डायरेक्ट त्याच्याशी डील केलं जातं. त्याच्यातले जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे मेन अडचण काय आहे, लोकांना काय हवंय आणि माझ्याकडे सोल्युशन काय आहे, ह्याचा डायरेक्ट विचार केला जातो. त्याच्यामधल्या अडचणींचा विचार केला जात नाही. असं काहीतरी प्रोडक्ट काढा की जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट कस्टमरला सांगता येईल की हे माझं हक्कानी माझं प्रोडक्ट आहे, आणि हे आहे, ही माझं वेगळेपण आहे, ही माझी सर्व्हिस आहे, हे या सर्व्हिसमध्ये हे माझं वेगळेपण आहे. सो ह्याचा विचार करा आणि अत्यंत साधेपणाने
खूप कॉम्प्लिकेटेड केल्यानंतर तुमचं प्रॉडक्ट युनिक होतं या गैरसमजात राहू नका. अत्यंत सोपे आणि साधे उपाय शोधून तुम्ही त्याच्यात युनिकनेस आणू शकता. आपण जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम पुढे जाणार आहे त्यावेळी अजून समजून घेणार आहोत. तर सचिन सर, आतापर्यंत आपण जे काही सांगितलं याच्या संदर्भात तुम्हाला अजून काय ऍड करायचं असेल तर प्लीज ऍड करा. मग आपण त्याप्रमाणे पुढच्या विषयाकडे बोलू. हो, मगाशी जे उदाहरण दिलं, कुकिंगचं जे उदाहरण दिलं, ठीक आहे, ह्याला आपण सोप्या ह्याच्यामध्ये जर गेलं की मला आवडतं चांगलं जेवण बनवण्यासाठी, आणि आजच्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी घरी नवीन नवीन डिशेस बनवायला सुरुवात केली. हा माझा आवडीचा प्रश्न झाला. ते मी करू शकतो का, की माझ्याकडे कौशल्य आहे की बाबा मी रेसिपी आणि बघून मी स्वतः हे करून ते करू शकतो. ठीक आहे, आता लोकांना याची गरज आहे का, तर आहे, कारण लोकांना व्हरायटी पाहिजे. तर मी जर व्हरायटी देऊ शकलो लोकांना, तर त्याच्यातून मला मी त्याला ऑफसाईट किचन बनवू शकतो, किंवा बाबा होम डिलिव्हरीसाठी मी ते हे करू शकतो. तसे बरेचसे गोष्टी आहेत जे आपल्याला करता येतात. आणि जसं तू आता म्हटलं की डिझाईन थिंकिंगचा जो कॉन्सेप्ट जो तू सांगितला, त्याच्या आधी ही आयडिया जी आहे ती मला व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून की माझ्याकडे बऱ्याचशा आयडिया आहेत, पण ह्याच्यातली माझ्या क्षमतेनुसार मी काय करू शकतो. आत्मनिर्भर म्हणून आपण जे मगाशी विषय जो काढला, ह्याच्यामध्ये माझ्या डिपेंडन्सी, मी स्वतः ह्याच्यामध्ये कोणाची मदत न घेता सुरुवातीला मी काय काय गोष्टी करू शकतो हे जर मी समजून घेतलं, आणि त्याच्यानंतर मग मला जिथे जिथे मदत लागणार आहे, जे आपण बिझनेस मॉडेलमध्ये तो पार्ट कव्हर करू, तेव्हा मग आपल्याला तो अजून युनिक करता येईल. कारण माझ्याकडे एक पार्ट असू शकतो, समजा जसं तू सांगितलं की मार्केटिंगमध्ये मी खूप चांगला आहे, पण आज माझ्याकडे प्रॉडक्ट्स नाही आहेत, तर मी अजून कोणाचे तरी प्रॉडक्ट घेऊन त्याला अजून चांगल्या पद्धतीने मार्केट करू शकतो. कारण जो प्रॉडक्ट बनवतो त्याला मार्केटिंग कशी करायची हे नॉलेज नसल्यामुळे त्याचा प्रॉडक्ट विकला जात नाही. तर तुमचं युनिकनेस जे आहे ती मार्केटिंग असू शकते. मग तुमची जी बिझनेस आयडिया आहे की मी लोकांचे प्रॉडक्ट कशा पद्धतीने मार्केट करीन जेणेकरून त्यांचं सेल वाढेल, तर दॅट कुड बी वन ऑफ द युनिकनेस जे आपण आता बघतोय ते. मग तुमचं युनिकनेस प्रॉडक्ट मध्ये असू शकतं, युनिकनेस तुमच्या सर्व्हिस मध्ये असू शकतं, किंवा आपण बघितल्यासारखं युनिकनेस आपण प्रोसेस मध्ये आणू शकतो. एक्झॅक्टली. सो ह्या लोकांनी प्रोसेस मध्ये युनिकनेस आणला म्हणून त्यांचं एक वेगळं झालं. बरोबर. सो आपल्या व्यवसायामध्ये आपली स्ट्रेंथ ओळखणं हे पहिलं काम आहे. वेगळेपण आणणं, लोक करतायत म्हणून तेच करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या कामात वेगळेपण आणू शकता. प्रोसेसमध्ये वेगळेपण आणा, प्रॉडक्टमध्ये वेगळेपण आणा, विकण्याच्या संकल्पनेत वेगळेपण आणा. पण जोपर्यंत वेगळेपण आपण आणत नाही तोपर्यंत आपली आयडिया युनिक होणार नाही. आणि अशा असंख्य तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत जेव्हा राहाल, आपले डोळे उघडे ठेवाल, ते समजणार आहे आपल्याला. तर ज्यांना ज्यांना अजून काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर आपण पुढे जाऊन याचा विचार करू. आणि ज्या लोकांना अजूनही वाटतंय की माझी कल्पना युनिक आहे का किंवा नाहीये, साशंक आहेत, ते एक तर व्हॅलिडेट करू शकतात, आमच्यापर्यंत येऊन व्हॅलिडेट करू शकतात, किंवा तुमच्या पद्धतीने व्हॅलिडेट करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी युनिक कल्पना काढलेली ऑलरेडी त्यांच्याबरोबर कोलॅबरेट व्हा. जे नवीन व्यवसाय देत आहेत त्यांना माझं खास सांगणं आहे की ज्यांनी ऑलरेडी युनिक काहीतरी वेगळं काढलेलं आहे, वेगळं चालू आहे, त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करतायत, त्यांना फॉलो करा. जोपर्यंत तुम्हाला काही येणार नाही, एकदा त्याच्यात तुम्ही स्टेबल झालात की नंतर तुम्ही तुमचं काम पुढे वाढवू शकता. तर आता आपण समजून घेतलं युनिक. आतापर्यंत जे जे काही तुम्हाला ऐकलं त्याच्याबद्दल काही क्लॅरिटी आहे तुम्हाला, आणि तुम्हाला काही समजलं नाहीये किंवा काही शंका असतील तर कमेंट करा. त्यातून कळेल आपल्याला की अजून कोणत्या विषयावरती आपल्याला पुढे बोलायला. आपण 2 मिनिटं सर वाट बघू, 1-2 मिनिटं. काही लोकांच्या जर याच्यात असतील तर आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ आपण. हा विषय कळलाय त्यांच्यासाठी आहे, आपल्याला एक्झॅक्टली. सो ज्यांना कोणाला याच्यात काही डाऊट्स असतील तुम्ही प्रश्न विचारा, स्पेसिफिक प्रश्न असतील तर. आणि जर कळलं असेल तर कळलंय म्हणून येस म्हणून तरी पाठवा, की जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड कितपत आहात. कारण आपण एका पुढच्या विषयाकडे महत्वाच्या जाणार आहोत आणि तिथे आपल्याला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागणार आहे त्या विषयामध्ये, आणि ह्या गोष्टी कदाचित मागे राहू शकतात. उमेश ओरपे म्हणतात येस, त्यांना विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. भालचंद्र कुलकर्णी, कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे, त्यावर मी काम करतोय. निर्मूलन करण्यासाठी लोक मला नक्कीच पैसे देतील आणि त्यातून मला माझ्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळतील. सो इथे कुठेतरी त्यांना लोकांना बरोबर काम करून घेण्याची त्यांची इच्छा आहे आणि काहीतरी त्यांच्याकडे खूप चांगली अपॉर्च्युनिटी असू शकेल. येस. सो लोकांना समजतायत गोष्टी, आणि ह्या युनिक आयडियामध्ये असंख्य मोठे मोठे माइंड्स काम करत असतात.
त्यांना अशी एक आयडिया क्रिएट करायला अनेक वेळ जाऊ शकतो, खूप वेळ जातो. तर आपण काही 10 मिनिटात हे होणार नाही, पण हे आपल्याला करत राहावं लागेल. थोडक्यात तुम्ही जो कोणता व्यवसाय करताय त्याच्यात काय पद्धतीने वेगळेपण आणता येईल एवढा विचार करा आणि आपण पुढे जाऊया. आपला पुढचा जो विषय आहे आजचा तो म्हणजे विवेक, मला काही एक पॉइंट आठवला जेव्हा तू हे बोलत होता. जे पॉइंट मी हे बघितले, कमेंट्स जे बघितलं, दोन गोष्टी आहेत. एक तर मी स्वतःची एक वेगळी आयडिया काढू शकतो, किंवा ह्याचं जिवंत उदाहरण मी देईन आता. दुसऱ्याची जी आयडिया आहे त्याच्यामध्ये मी काय इम्प्रूव्हमेंट आणू शकतो, ह्याच्यामध्ये पण आपण युनिकनेस आणू शकतो. आणि याचं उदाहरण म्हणजे झोमॅटो आणि स्विगी. झोमॅटोनी बरेच वर्ष याच्यावर काम केलं आणि स्विगीनी काय केलं, आल्यानंतर बघितलं की गॅप कुठे आहे. झोमॅटो चार्ज घ्यायचे डिलिव्हरीचे, स्विगीनी फ्री सर्व्हिस सुरू केली आणि त्यांनी झोमॅटोचे एक लिमिटेशन होते, एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट असेल तर आम्ही करू शकतो. स्विगीने हे सगळे गॅप्स पहिले शोधले आणि त्यांनी मग त्याच्यावर काम केलं आणि बघता बघता स्विगी जी आहे ती झोमॅटोच्या लेवलला आली. तर कधी कधी मला असं वाटतं, एक जर आपण इंटेलिजंट बिझनेसमॅननी जर बघितलं तर कधी कधी नंबर 2 राहणं बिझनेसमध्ये हे जास्त फायद्याचं असतं. कारण ज्या चुका करायच्या तो नंबर 1 करतो आणि त्याच्या चुकामधनं नंबर 2 ला शिकून आपल्याला पुढे जाता येतं. ऍटलीस्ट आपला वेळ, पैसा आणि जो पश्चाताप होतो किंवा जो स्ट्रगल असतो तो बऱ्यापैकी वाचतो. तर ह्याच्यावरनं पण आपल्या मित्रांना बरंच नॉलेज त्यामधनं घेऊ शकतात की तुम्ही अनालाइज करा मार्केटमध्ये काय चाललंय, त्याच्यावर करू शकतो. सो पहिला विचार आपण म्हटलं की युनिक आयडिया कसे पाहिजे, आणि आता आयडिया झाल्यानंतर, एकदा कल्पना मला सुचल्यानंतर ती प्रत्यक्षात आणा. आता मागच्या वेळेला मला एक कोणीतरी प्रश्न विचारलेला आठवतोय की मला एखादी कल्पना सुचली, माझं एक स्वप्न मी पाहिलं, ते मी बदलणं हे योग्य आहे का? मला एखादी कल्पना सुचली, मी एक स्वप्न पाहिलं, तर ते बदलणं कालांतराने योग्य आहे का? आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं, तुम्ही स्वप्न बदलण्याच्या ऐवजी आपला मार्ग बदललाय का, किंवा आपण मार्ग चुकीचा अवलंबलाय का याचा विचार करा. कारण सगळी स्वप्न तुम्ही मोठी करू शकता. तर असं करण्यापेक्षा एक जर तुम्ही एक कल्पना चांगली निवडली आणि त्याला चांगलं बिझनेस मॉडेल जर असेल तुमच्याकडे, तर त्यांनी दोन गोष्टी होणार, क्लॅरिटी येणार आहे आणि तुमचा प्रवास जो पुढचा आहे तो बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे, आणि कशा पद्धतीने आपली ऑर्गनायझेशन आहे ती पुढे जाणार आहे ह्याच्यावर तुम्ही काम करू शकता. त्या बिझनेस मॉडेल बद्दल बोलणार आहोत. तर सचिन सर, एक आता आपण यांना समजून सांगायचं आपल्याला की बिझनेस मॉडेल का गरजेचं आहे, व्हॉट इज बिझनेस मॉडेल आणि का गरजेचं आहे, प्लीज. करेक्ट. कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचं एक आपल्याला स्ट्रक्चर करणं गरजेचं. आता तुम्ही कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चर फील्डमध्ये आहात, तर कुठलाही गोष्टी तुम्हाला जर करायची असेल त्यासाठी तुम्हाला आधी ब्लूप्रिंट लागतं. त्या ब्लूप्रिंटच्या आधारे तुम्ही ती जी इमारत आहे किंवा तिकडे तुम्हाला जे काही काम करायचं ते तुम्ही उभं करू शकता. नाहीतर काय, जर क्लिअर नसेल तर फायनल प्रॉडक्ट जो असतो तो चुकीचा होतो. समजा मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून प्रश्न विचारला की तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्ही इंटिरियरचं हे करतात, तुम्ही आता वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स करतात, आणि मी जर तुम्हाला सांगितलं की विवेक सर, मला एक जबरदस्त, मला आहे ना एकदम आलिशान असं घर बनवून पाहिजे, ठीक आहे, आणि तुम्हाला फक्त एवढंच मी प्रश्न सांगितला, तर ह्याच्यावर तुमचं काय उत्तर असणार आहे? तुम्ही मला ते प्रॉडक्ट बनवून देऊ शकता का? बरोबर. कारण होतं काय की मला काय हवं आहे हे मलाच क्लिअर नसल्यामुळे मी तुम्हाला जर सांगितलं तर तुमचा पहिला मला प्रश्न असणार, आलिशान म्हणजे काय? ह्याचं तुमच्याकडे काही कुठे तुम्ही बघितलेलं काही रेफरन्स आहे का? कशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे? तुम्ही माझ्याकडनं प्रश्न विचारून माझी गरज काय आहे हे आधी समजून घेणार आणि त्याप्रमाणे तुम्ही मला ड्रॉइंग किंवा बाकीच्या गोष्टी बनवून देणार. पण मला जर हेच माहित नाही आहे की एक्झॅक्टली मला काय हवं आहे, तर मी इतरांना देऊ काय शकतो? म्हणून जसं ब्लूप्रिंटची गरज लागते एक स्ट्रक्चर बनवण्यासाठी, तसंच बिझनेस वाढवण्यासाठी बिझनेस मॉडेलची गरज लागते. कारण बिझनेस मॉडेल जेव्हा पेपरवर आपण ठेवतो आणि त्याला जेव्हा आपण अनालाइज करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अजून क्लॅरिटी येते. म्हणून आपण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इंक इट सो कॅन यू कॅन थिंक बेटर. म्हणजे आपण समोर जर असेल ना तर आपल्याला विचार करायला आणि क्लॅरिटी आपल्याला त्याच्यामधनं बऱ्यापैकी येते. आणि ह्यासाठीच कुठलाही बिझनेस सुरू करताना आजच्या घडीला बिझनेस मॉडेल हे खूप महत्वाचं आहे. कारण बिझनेसेस एवढ्या फास्ट चेंज होतात आहेत, म्हणून मला हे अंडरस्टँडिंग करणं की मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर मला कुठला बिझनेस मॉडेल लागू होईल, सर्व्हिस मध्ये असेल तर मला कुठला बिझनेस लागू होईल,
ट्रेडिंगमध्ये असेल तर कुठला बिझनेस लागू होईल, तर मला ऑलरेडी तो मॉडेल समोर असेल, तर मला फक्त त्याच्यामध्ये आहे ना, मला ती गॅप्स भरायची आहे आणि माझा अख्खा बिझनेस जो आहे माझ्या समोर उभा राहतो की काय करायचंय, कसं करायचंय, कधी करायचंय आणि कितपत करायचंय, हे खूप चांगल्या पद्धतीने त्याची क्लॅरिटी येते. आणि आपण त्याच्यावर आता डिटेलमध्ये बोलूच, जसं आपल्याला पुढे आपण जाऊ त्या पद्धतीने बिझनेस मॉडेल कशा पद्धतीने असतं त्याच्यावर आपण बोलू. राईट. सो आपल्याला आपण युनिक आयडिया केल्यानंतर बिझनेस मॉडेल का असायला पाहिजे अत्यंत सोप्या पद्धतीने समजवलं आणि उगाच कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही, कारण हीच एक पद्धत आहे कामाची. सो आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोणी इथे बसले आहेत त्यांनी एक तर कागद पेन घेऊन समोर बसा, कारण हे जे काही आपण स्टेप लिहून देणार आहोत ते लिहून घ्या आणि तुमच्या पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये एक तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, हे बिझनेस मॉडेलची जी शीट आहे त्याची बिझनेस मॉडेल शीट जी आहे ती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपनी पण पाठवणार आहोत. तर ज्या वेळेला आपण हे जसं तुम्हाला समजत जाईल आणि तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी एक तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, फक्त बिझनेस मॉडेल एवढं लिहून व्हॉट्सअप करा. जे लोकांना ती अपेक्षित आहे, जे लोकांना हवी असेल त्यांना मी स्वतः ती व्हॉट्सअप करीन, की जेणेकरून त्याची प्रिंट काढून, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, तुम्ही प्रिंट काढून त्याच्यावर काम सुरू करू शकता. इतकं सोपं आहे. तर कागद पेन घेऊन समोर बसा. सर आता महत्वाचा प्रश्न की बिझनेस मॉडेल मधले काय महत्वाचे फॅक्टर्स आहेत आणि त्या प्रत्येक फॅक्टरचं कशा पद्धतीने, आपण पहिल्यांदा फॅक्टर समजून घेऊया काय काय आहे ते, आणि त्याच्यानंतर प्रत्येक फॅक्टर मध्ये कशा पद्धतीने आपण डील करायचंय त्याच्यावर समजून घेऊ प्लीज. परफेक्ट. येस, करेक्ट. आता बिझनेस मॉडेल जेव्हा म्हणतो आपण त्यामध्ये 9 स्टेप्स आहेत, टोटल 9 स्टेप्स आहेत. ओके, तर हे सगळे 9च्या 9 स्टेप्स काय आहेत हे आधी आपण समजून घेऊ. आणि ऑलरेडी मगाशी मी जसं सांगितलं की कोणासाठी करतोय, काय करतोय, कशा पद्धतीने करणार आहे, कितपत करणार आहे, या फ्रेमवर्क मध्येच त्या गोष्टी बसलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण जे बघतोय हे मी कोणासाठी करतोय, माझा कस्टमर कोण आहे. आता काय होतं बऱ्याच वेळा उद्योजकांना किंवा कुठल्याही व्यवसाय करताना त्याला विचारलं ना की तुझा क्लायंट कोण आहे, तर बोलतात सगळे लोक. सगळे लोक जेव्हा आपण बोलतो त्यावेळी आपले क्लायंट कोणच नसतात, कारण आपल्यालाच क्लॅरिटी नाहीये. सो वेन यू लुक फॉर एव्हरीवन, नोबडी इज युअर क्लायंट. सो म्हणून मला स्पेसिफिक होण्यासाठी हे जे मी करतो हे कोणासाठी करतोय ते सगळ्यात पहिलं माहिती असेल. म्हणून आपण त्याला म्हणतो कस्टमर सेगमेंट. माझा कस्टमर कोण आहे, माझा आयडियल कस्टमर कोण आहे, हे सगळ्यात पहिलं आपल्याला शोधावं लागतं की मी कोणासाठी हे करतोय आणि ते लोक माझ्याकडनं हे का घेतील. हे 2 प्रश्न जे कस्टमर सेगमेंट मध्ये तुम्ही लिहून घ्या प्लीज, कारण हे खूप महत्वाचे प्रश्न पण मी त्याबरोबर सांगत जाईन, जेणेकरून तुम्हाला जेव्हा विवेक जेव्हा शीट देतील तेव्हा तुम्हाला ते सोडवायला आणि त्याच्यामध्ये अजून इम्प्लिमेंट करायला सोपं जाईल. एक प्रकारे हा वर्कशॉप जो आहे तो प्रॅक्टिकल वर्कशॉप प्रमाणेच आपण करतोय. आता जे आम्ही नॉर्मल जे ह्याच्यामध्ये करतो, जेव्हा प्रॅक्टिकल वर्कशॉप करतो त्या पद्धतीनेच आहे. आपण थोडं स्लो जाऊ जेणेकरून तुम्हाला पण प्रत्येक गोष्ट समजेल आणि जिथे होईल तिकडे मी किंवा विवेक तुम्हाला उदाहरण पण देऊ, जेणेकरून तुम्हाला थोडी अजून क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये. तर एक जसं मी सांगितलं की तुमचा कस्टमर जो आहे तो क्लिअर असला पाहिजे किंवा मला कोणासाठी करायचंय. मग समजा एक एक्झाम्पल म्हणून जर मी पालकांसाठी काहीतरी करतोय तर मला हे बघायचं की माझ्या पालकांना त्याची काय गरज आहे, याची गरज कशासाठी आहे आणि त्याप्रमाणे मला त्या गोष्टी तिकडे टाकाव्या लागतील. तर सगळ्यात पहिला जो आहे 9 स्टेप मधला पहिला स्टेप आहे तो आहे कस्टमर सेगमेंट. हा स्टेप झाला, जर तुमचं हे झालं असेल तर जस्ट आपल्या विवेक मला फक्त सांग की त्याच्यामध्ये त्या लोकांनी डन म्हणून त्यांचा मेसेज आला पाहिजे की ठीक आहे कळालं. बरोबर. नाही, याच्यामध्ये कसं आहे की जसं आपण शब्द एक जातोय की कस्टमर सेगमेंटेशन, की मागच्या वेळेला एका यांनी मला विचारलं होतं की मला रेस्टॉरंटचा व्यवसाय करायचा आहे. मला वाटतं वारंग मॅडमनी का कोणीतरी विचारलं होतं की मला व्यवसाय करायचा आहे, रेस्टॉरंट काढायचे, ते चालेल का, कोकणामध्ये चालेल का. आणि मी त्यांना एक स्पेसिफिक सांगितलं होतं की तुम्ही खानावळ ज्यांना चालू करायची, कॅफे चालू करण्यापेक्षा खानावळ नक्की चालेल असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्याचं कारण की मला कस्टमर कोणत्या टाईपचा कस्टमर कॅटर करायचा आहे. जर मुंबई पासून, पुण्यापासून किंवा जगभरात येणारे जे पर्यटक आहेत ते जर माझा कस्टमर असतील तर ते जे जगात खातात ते त्यांना मला खायला द्यायचं नाहीये, त्यांना मला काहीतरी वेगळं द्यायचंय. जे मला वेगळं द्यायचंय की जे कोकणातलं फूड खायला येणार आहेत तर तिथे तुम्हाला फूडही मला तसंच द्यायचंय, मला एक्सपिरियन्सही तसंच द्यायचंय. नुसतं फूड नाही तर एक्सपिरियन्सही मला तसाच द्यायचा आहे जो खानावळीमध्ये मिळतो. कारण ही जी लोक जगभर फिरणारी लोक आहेत ही 5 स्टार हॉटेलमध्ये पण जात असतात, त्यामुळे त्यांना
ते जो वेगळा जो फील आहे तो येण्यासाठी तर आपला कस्टमर समजणं की माझा कस्टमर कोण आहे. आता बेकरी प्रोडक्ट जर काढत असतील, कोणी बेकरी प्रोडक्ट काढायचे असतील आणि कोकणात करणार असेल तर तो काही कोकणातल्या लोकांना त्यांना इमिडिएट कस्टमर कोकणातला माणूस आहे तर त्यांना खायला काय आवडेल, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ह्याचा विचार. आज बेकरी तुम्ही बँड्राच्या एखाद्या बेकरीत बनणारा बन की जो फ्रेंच टाईप मध्ये बनवलेला आहे तो तुम्हाला चांगला करता येतो आणि तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही जर कणकवलीमध्ये विकणार असाल तर तुम्हाला ते चालणार नाही. मी तुम्हाला समजेल या भाषेत समजवतोय. सो अशा पद्धतीने आपण जे जे काही काम करणार आहोत आपला कस्टमर कोण आहे त्याला काय आवडेल हे समजून घेणं हे अक्रॉस इंडस्ट्री महत्वाचं. सर पुढच्या विषयाकडे येऊया आपण प्लीज. तुम्हाला कळतंय बऱ्याच जणांना कळतंय त्या विषयाला टच केलं म्हणून माझ्यासाठी येस येस तू त्या विषयाला टच केलं माझ्यासाठी सोपं झालं. अजून दुसरा मुद्दा जो होता जो तू ऑलरेडी टच केला त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू प्रपोजिशन. व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय, मी जे देतोय त्यामधून कस्टमरला काय व्हॅल्यू मिळते. तर सेकंड पॉइंट जो आपला आहे त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू प्रपोजिशन. म्हणजे त्यामधून कस्टमरचा कुठला पेन किंवा कुठली गरज कस्टमरची भागते, म्हणजे कुठला पेन म्हणजे कुठला त्याचा त्रास कमी होतोय. ठीक आहे. आणि तू खूप चांगलं उदाहरण दिलं की हे बाकीचं जेवण ते सगळीकडेच घेतात आहेत पण इकडे जो त्याला एक्सपिरियन्स जो मिळतो एक ऑथेंटिक जेवणाचा, कोकणातल्या ऑथेंटिक जेवणाचा जो एक्सपिरियन्स मिळतो त्यामुळे त्याला एक व्हॅल्यू मिळते त्याच्यामधून. म्हणून माझं व्हॅल्यू प्रपोजिशन काय असणार आहे, मग मी कुठलं जेवण देईन ते माझ्या व्हॅल्यू प्रपोजिशनवर अवलंबून असते की ह्याच्यातून कस्टमरला काय व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ते खूप महत्वाचा पॉइंट आहे की माझा कस्टमर कोण आहे आणि त्याला मी कुठली व्हॅल्यू देणार आहे. ह्या दोन गोष्टी जर मला क्लिअर झाल्या तर मग बाकीच्या गोष्टी सोप्या होत जातात. जर पहिल्या लेक्चरमध्ये जर आपण लक्षात असेल व्हेन युअर वाय बिकम्स क्लिअर युअर हाऊ बिकम्स इझी. हे मी का करतोय हे जर मला क्लिअर झालं तर मग कसं करायचं नाही हे मार्ग सापडत जाणार आहे आपल्याला. बरोबर. तर सेकंड पॉइंट इज अ व्हॅल्यू प्रपोजिशन. त्यांचा कुठला पेन किंवा कुठली गरज मी फुलफिल करतोय, मी ती पूर्ण करून देतोय. तर तुझं जे उदाहरण जर घेतलं की लोक येतात आहे जेवणासाठी पण कुठलं जेवण त्यांना दिलं तर त्यांना जास्त मजा येईल तर ऑथेंटिक कोकणी जेव्हा कोकणातलं जेवण दिलं तर मग हे दोन पॅरामीटर जर समजले मला, मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो जे काही आहे, पण मला जर हे समजलं तर कस्टमर कोण आहे हे मला समजतं, त्यांना काय हवंय तेच मी देतो. म्हणजे एक उदाहरण जे आपण म्हणतो की ज्या देवाला जे फूल आवडतं तेच फूल दिलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे कस्टमर जो आहे तो अतिथी देवो म्हणा, कस्टमर इज अ किंग म्हणा, तर त्याला जर तुम्ही व्हॅल्यू जर देऊ शकलात आणि व्हॅल्यूसाठी खूप काही मोठी गोष्ट करायला लागत नाही, एक साधी खानावळ पण खूप मोठी व्हॅल्यू देऊन जाऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून फर्स्ट वॉज कस्टमर सेगमेंट आणि दुसरा आहे व्हॅल्यू प्रपोजिशन. तर व्हॅल्यू प्रपोजिशन जर लोकांना क्लिअर झालं असेल तर प्लीज तुम्ही त्याचा रिप्लाय करा म्हणजे आम्हाला पुढे जाता येईल. सो प्रत्येक स्टेप नंतर रिप्लाय करा की आपल्याला पुढे जाता येईल किंवा कळलं नसेल तरी रिप्लाय करा, त्याच्यावरती काम करता येईल आपल्याला. सो पहिला आपण म्हटलं की लोकांची गरज आहे का आणि व्हॅल्यू प्रपोजिशन आणि कोणतं आपलं कस्टमर कोण आहे आणि व्हॅल्यू प्रपोजिशन कशी ओळखायची. नम्रता मारक विचारतात किंवा व्हॅल्यू प्रपोजिशन साठी काय होमवर्क करू शकतो. त्यांनी विचारले व्हॅल्यू प्रपोजिशन कशी ओळखायची आणि व्हॅल्यू प्रपोजिशन कसं करू शकतो, होमवर्क काय करावं लागेल त्याच्यासाठी. मी एक थोडं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण देतो सचिनजी. तर एक गोष्ट प्लीज पहिले तुम्ही पहिलं उदाहरण असं एक देतो. मला एकच किंवा चैतन्य सृष्टीचा आपण कार्यक्रम सुरू केला, चैतन्य सृष्टी आपलं प्रोजेक्ट चालू केलं. यांनी विचारलंय स्पेसिफिकली की दोन वर्ष का आपली काय होमवर्क करावं लागेल असं विचारलंय. त्याला मी स्पेसिफिक उत्तर देतो. चैतन्य सृष्टी जेव्हा आम्ही रत्नागिरीचा प्रोजेक्ट सुरू केला आणि इतक्या कमी वेळामध्ये त्याला जे यश मिळालं त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त होमवर्क त्याला फार महत्वाचा होता. मी 2 वर्ष नुसतं रत्नागिरीत नाही तर प्रत्येक कोकणातल्या सगळे प्रोजेक्ट आम्ही फिरलो होतो, फिजिकली स्वतः गेलो होतो, तिकडच्या अडचणी पाहिल्या होत्या, लोकांच्या गरजा नीट समजून घेतल्या होत्या, लोकांना काय पाहिजे आणि लोकांना काय नकोय आणि कोणत्या गोष्टींचा लोकांना कालांतराने त्रास होतो ह्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आम्ही जेव्हा चैतन्य सृष्टी हे प्लॅनिंग केलं. आणि चैतन्य सृष्टी मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं, हा जो आमचा प्रोजेक्ट आहे हा पहिली जागा आणि नंतर बांधकाम नाही, तर पहिली संकल्पना आणि त्याच्यासाठी शोधलेली जागा, त्याच्यासाठी बनवलेलं प्रोजेक्ट, ह्याच्यामुळे हे यश मिळू शकलं. त्यामुळे होमवर्क तर करावाच लागेल. आपण ज्या विषयात आहोत काही लोकांना भेटावं लागेल, बोलावं लागेल, त्यांच्याशी समजून घ्यावं लागेल, जे काही चाललंय आजूबाजूला त्याचा अभ्यास करावा लागेल, काय चांगलं काय वाईट हे समजून घ्यावं लागेल. आणि हे प्रत्येक व्यावसायिकाला
त्याच्या कॅपेबिलिटीमध्ये नक्की करावं लागेल. सचिन सर काहीतरी ऍड करतील याच्यात. प्लीज सचिन. हो, नाही, एक तर तुमचे जे समजा तुम्हाला हे करायचं असेल तर एक तर तुमचे जे कस्टमर आहेत, खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे जर कस्टमर असतील तर आज ते तुमच्याकडनं का गोष्टी विकत घेतात आहे की तुमची सर्व्हिस का घेतात आहेत हे जर तुम्ही कस्टमरला विचारलं तर कस्टमर अशा काही गोष्टी तुम्हाला सांगतील जी ऍक्च्युअल तुमची व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रोसेस असू शकतो आणि तोच जर तुम्ही इतर ठिकाणी पण वापरला तर त्याच्यातून तुम्हाला व्हॅल्यू मिळू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण आता चैतन्य सृष्टीच्या वेळी जेवढं आपण अभ्यास केला आणि जे काही गोष्टी केल्या त्यामधून आपण हे पण बघितलं की लोक कुठे कमी पडतात आहेत, इतर लोक कुठे कमी पडतात आहेत. आणि जर माझी ती क्षमता आहे आणि मी जर ती गॅप फुल करू शकतो मग ती माझी व्हॅल्यू प्रपोजिशन झाली की जे बाकी लोक नाही देऊ शकत ते मी देण्यासाठी माझ्याकडे हे कौशल्य आहे किंवा माझ्याकडे हे स्किल आहे किंवा माझी ही कॅपॅसिटी आहे आणि म्हणून ती व्हॅल्यू प्रपोजिशन बनते. तर आपण त्या रिसर्च आणि ह्याच्यामधनच आपल्याला ते करता येईल. म्हणून जेव्हा तुम्ही पेपरवर जेव्हा या गोष्टी मांडणार तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला गॅप दिसायला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये पण जर काही गरज लागली तर विवेक आणि आम्ही आहोतच तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी. बरोबर. सो आपण त्याच्यानंतर तिसऱ्या विषयाकडे वळूया. म्हणजे लोकांना हा कळलाय, दोन गोष्टी कळलेल्या आहेत, व्हॅल्यू प्रपोजिशन. आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया प्लीज. तिसरं सिंपल आहे, चॅनल म्हणतो त्याला. की आज याच्या आधी काय होतं, समजा एक 90च्या दशकामध्ये कुठलाही प्रॉडक्ट कुठलाही हे घ्यायचं असेल तर एक माणूस फिजिकली जाण्यासाठी, त्याला एक ऑर्डर देण्यासाठी, ते आणण्यासाठी फिजिकल खूप गोष्टी व्हायच्या. आज व्हर्च्युअलवर होतात, ऑनलाईनवर होतात. आता हेच उदाहरण जर आपण घेतलं, असेच आपण प्रोग्राम हॉटेलमध्ये लोकांना बोलवून 100 लोक 500 लोकांसमोर आपण करायचो. आज तेच आपण काय करतोय, ऑनलाईनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर तुमची सर्व्हिस किंवा तुमचा प्रॉडक्ट हा लोकांपर्यंत कसं पोहोचणार, लॉजिस्टिकली कसं तुम्ही वर्क करणार, त्याला आपण म्हणतो चॅनल. तर तुम्ही जी सर्व्हिस देणार आहे त्याला कुठला चॅनल तुम्ही वापरणार. जसं तू चैतन्य सृष्टीचा जो फीड आहे FB लाईव्ह प्रोग्राम होत होता तेव्हा त्यामध्ये जे तू सांगितलं की तुम्ही तिकडे राहून कुठलाही व्यवसाय करू शकता, कारण तो चॅनल जो होता तो ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही जी बिझनेस करणार त्याच्यासाठी चॅनल काय वापरणार तुम्ही, तर ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. समजा तुम्ही काही प्रॉडक्ट बनवतात, फॉर एक्झाम्पल जर तुमच्या कुठल्या कोरिअर कंपनी बरोबर टायअप झालं तर तुमचं चॅनल तिकडे तिथे बनतं की तुम्ही माल बनवणार, त्या कोरिअरला देणार, तो कोरिअर जो आहे तो डिलिव्हर करेल. म्हणून हे डिस्ट्रीब्युशन चॅनल, फ्रँचायझी चॅनल, हे चॅनल जो आहे शब्द तिथून आलाय की तुम्ही कस्टमर पर्यंत कशा पद्धतीने पोहोचवणार. मग त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमचे पॉइंट्स तिकडे टाकावे लागतील की कशा पर्यंत कस्टमर पर्यंत जाईल, कारण कस्टमर इज लुकिंग फॉर कन्व्हिनियन्स. आज फ्लिपकार्ट, अमेझॉन जे आहे ते कन्व्हिनियन्स साठी पैसे घेते. मग तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा चॅनल बिल्ड करता आला पाहिजे त्याच्यामध्ये. सो तिसरा मुद्दा चॅनल छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे. बरोबर. सो चॅनल बद्दल आपण बोललो. कोणाला काही जर कंटिन्यू जर तुमच्या कमेंट करत राहा तर पटापट आपल्याला पुढे जाता येईल, कारण हे महत्वाचे विषय आहेत, पूर्ण समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाहीये. सो चॅनल महत्वाचं आहे. एक तर तुम्हाला सेगमेंटेशन कळलं पाहिजे, व्हॅल्यू प्रपोजिशन आलं सगळ्यात महत्वाचं, आणि तुम्ही ते जे बनवलेलं आहे, तुम्ही प्रोडक्ट बनवलेलं आहे त्या सेगमेंट पर्यंत तुमची व्हॅल्यू कशी पोहोचवणार आहात ते आपल्याला थोडंसं त्याच्यात मांडायचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्पेसिफिकली त्याच्यावरती काम करता येईल. आणि हे जे चॅनल जेव्हा आपण लिहितो, आणि हा विषय जसं सरांनी सांगितलं अत्यंत छोटा जरी असला तरी तो आयडेंटिफाय होणं आणि त्याच्यावरती आपण काम ज्या वेळेला तुम्ही आयडेंटिफाय कराल त्यानंतर तो तुमच्या कस्टमर पर्यंत लवकरात लवकर पोहोचतोय का, त्याच्यात माझी कुठे कॉस्ट रिडक्शन माझं होऊ शकतंय का, आता मी जो विचार केलेला चॅनल आहे ह्याच्यापेक्षा खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी पैशामध्ये मी कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो का, ह्याचा अभ्यास करायला आपण सुरुवात करू. कारण जोपर्यंत ते लिहिलं जात नाही, जोपर्यंत म्हणतात तसं की चोपडी में नाही आएगा तब तक खोपडी में नाही आएगा, तर तुम्हाला ते लिहून काढणं. म्हणून चॅनल समजून घेणं, मग तुमची सर्व्हिस असू दे किंवा प्रोडक्ट असू दे, चॅनल समजून घ्या. सर ह्या 3 विषयात बऱ्यापैकी लोकांना कळलंय. सो आपण पुढे जाऊया आणि शेवटी मग पाहतात थोडेसे प्रश्न. करेक्ट. हो हो हो, नक्की नक्की. मी आता थोडस स्टेप थोडं फास्ट करीन आणि कुठे वाटलं तर आपण पहिला त्याला रिपीट करू जेणेकरून पुढचं सोपं होईल. त्याच्यानंतर येतं कस्टमर रिलेशनशिप. कस्टमर रिलेशनशिप हा चौथा पार्ट येणार आहे. आणि सिंपल सांगीन, कस्टमर रिलेशनशिप मध्ये मला जो आतापर्यंत जो माझा अभ्यास आहे आणि त्यामधून मी सांगीन, कस्टमरला टू गेट अ कस्टमर, टू कीप अ कस्टमर आणि टू रिटेन अ कस्टमर. ठीक आहे, या 3 गोष्टींवर
आपण करतो. टू ग्रो द कस्टमर जो चौथा पार्ट येतो, की कस्टमरला आणण्यासाठी मी काय करणार आहे, म्हणजे कुठला माध्यम वापरणार जेणेकरून कस्टमर माझ्याकडे येईल. मी चांगलं जेवण बनवतोय पण ते लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक माझ्याकडे येतील. तो सगळ्यात पहिला कस्टमर रिलेशन, कस्टमर बरोबर माझा जो एक संबंध जो आपण बनवतो, एक ट्रस्ट बिल्ड करतो, त्यासाठी 3 फॅक्टर्सवर काम करावं लागेल, की कस्टमरला मी कसं माझ्याकडे आणीन, दुसरं कस्टमरला माझ्याकडे कसं टिकवून ठेवीन, आणि तिसरं कस्टमर माझे कसे वाढवीन. या 3 गोष्टींना जर मी फोकस केला तर कस्टमर रिलेशन माझं ग्रोथ होईल. आणि जेवढं तुमचं नेहमी एक म्हटलं जातं की जे आपल्याकडे असतात कस्टमर आपले जे आहेत त्यांना जर आपण नीट सांभाळलं तर आपला कस्टमर ऍक्विजिशनचा जो कॉस्ट आहे तो कितीतरी प्रमाणात कमी होतो. कारण नवीन कस्टमर आणायला जो खर्च करावा लागतो त्यापेक्षा जर आपण चांगली सर्व्हिस, 2 पैसे आपण थोडंसं त्यामध्ये जास्त एफर्ट्स टाकले आणि आहे त्या कस्टमरला जर आपण चांगलं सर्व केलं तर हेच लोक आपल्याला जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत आपल्याला पोहोचवतील आणि हेच लोक ऍक्च्युली आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतील. तर कस्टमर रिलेशन मध्ये 3 गोष्टी आहेत, गेट दी कस्टमर, कीप द कस्टमर अँड ग्रो द कस्टमर. हे एवढ्याच ह्याच्यावर फोकस करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. सचिनजी, याच्यात थोडंसं उदाहरण देऊन आपण सांगूया लोकांना की टेक्नॉलॉजीचा जो उपयोग आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, सध्या पूर्वी कस्टमरकडे रिटेन करायला, कस्टमरकडे कंटिन्यू जाण्यासाठी तुम्हाला एजन्सीची गरज घ्यायला लागत होती. वेगवेगळ्या एजन्सीज, PR एजन्सीज असायच्या, किंवा जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाला मॅनेज केलं जायचं. पण आता तसं नाही. अत्यंत सामान्य छोटे व्यावसायिक जरी असाल तुम्ही तुमचा कस्टमर हळूहळू बिल्ड करू शकता. त्या कस्टमर बरोबर कंटिन्युअस लेवलवरती, आपण मागच्या वेळेला डिजिटल मार्केटिंगवरचा एक कार्यक्रम केला होता की त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो होतो की लोकांची तुम्ही कंटिन्युअस कनेक्शन मध्ये राहू शकता, डिजिटल माध्यमातून राहू शकता. आज फेसबुकवरती आपल्याला कळतं माझ्या कस्टमरचा वाढदिवस कधी आहे, त्याला विचारावं लागत नाही. तर त्यावेळेला त्याला वाढदिवसाचं ग्रीटिंग पाठवणं, पर्सनलाइज ग्रीटिंग पाठवणं हा सुद्धा कस्टमर केअरचाच एक पार्ट आहे. आणि त्याच्या गरजा पूर्ण करणं, त्याच्या त्यांना त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं, त्यांचा फीडबॅक घेणं. आता जर आपण बघत असू की आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कंपनीकडनं काही प्रोडक्ट विकत घेतो तर त्यांचे आपल्याला मेसेज यायला सुरुवात होते. हे मेसेज यायला का सुरुवात होते? एक प्रकारे कस्टमर बिल्ड करण्याचा आणि रिटेन करण्याची ती प्रोसेस आहे. तर आपला जसा व्यवसाय असेल त्याप्रमाणे अगदी महागातल्या CRM किंवा ERP सारखी सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या आयुधान, साध्या मोबाईल फोनवरही शक्य आहे. तुम्ही कस्टमर, हे जे सांगितलं की कस्टमर केअर, याला फार महत्व आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही कस्टमर केअर करू शकता आणि कस्टमर रिटेन करू शकता. येस सर. सचिन सर, पुढे जाऊया. हो, तर खूप महत्वाचं. आणि डिजिटल मार्केटिंगचं आपलं ऑलरेडी सेशन झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये संदीप दीक्षित होते मला वाटते, तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते कव्हर केलेलंच होतं. तर एक खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना मुंबईमध्ये एक म्हण आहे, नजर हटी दुर्घटना घटी. तसंच सोशल मीडियावर जर तुम्ही दिसला नाही तर तुमचं अस्तित्वच नाही आहे, अशी आज परिस्थिती आहे. तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं हे गरजेचं आहे. तर हे झालं आपला पहिला मुद्दा. मी थोडंसं परत रिपीट करतो म्हणजे आपल्याला थोडी आयडिया येईल. पहिला मुद्दा होता की बाबा कस्टमर सेगमेंट, दुसरा होता व्हॅल्यू प्रपोजिशन, तिसरा मुद्दा जो होता तो आपला होता की चॅनल, चौथा मुद्दा जो आहे तो कस्टमर रिलेशनशिप आहे, पाचवा रेव्हेन्यू जो आहे, मला पैसे कसे मिळणार. तर कशा पद्धतीने मी काय केलं, सेल्स आणि मार्केटिंग तुमचा इकडे येतो की कशा पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचवीन ज्याच्याकडनं मला पैसे मिळतील. आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्राइस. मी हे सांगतो की मी हे केल्याने मला पैसे कसे येतील, तर त्याचं पण मला कुठे ना कुठेतरी मला एक प्रोसेस मला बनवावी लागेल. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण ऑर्डर घेतो, डिलिव्हर करतो आणि मग पैशासाठी फॉलोअप करण्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो, आणि हा बिझनेसचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे बऱ्याच लोकांचा, की ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि पैसे मागण्यासाठी मग त्यांना एवढा हे जातो की त्याच्यामध्ये त्यांचा अर्धा प्रॉफिट जो आहे तो निघून जातो. बऱ्याच वेळा पूर्णच प्रॉफिट निघून जातं. आणि लॉकडाऊन मध्ये तर लोकांनी सगळ्यांनी अनुभव घेतलेच असतील. तर ऍटलीस्ट आता तुम्ही पे करताना तुमचं रेव्हेन्यू मॉडेल पण तुम्हाला स्ट्रॉंग बनवावं लागेल, की किती दिवसाचं मी क्रेडिट देऊ शकतो, काय हे सगळं तुम्हाला आधी ठरवावं लागतं. त्याला म्हणून आपण बिझनेस मॉडेल त्या पद्धतीने आपण स्ट्रॉंग करू शकतो. तर रेव्हेन्यू जो आहे तो एक पार्ट झाला की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर हा झाला 6वा पॉइंट. 7वा जो आहे तो रिसोर्सेस. तुमच्याकडे असे काय काय रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेसला मराठीत काय आपण बोलू शकतो विवेक?
रिसोर्स माझ्याकडचे असणारे माझे सोबतीचे जे लोक आहेत किंवा माझ्याकडच्या ज्या काही हे जे मला या व्यवसायाला मदत करणारे जे कोणी माझ्या बरोबरीचे लोक आहेत आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, किंवा जे काही सोयी सुविधा असतील आपण तयार केलेल्या आपल्या व्यवसायासाठी. येस येस येस. मग माझे प्रोसेस असू शकतो, टेक्नॉलॉजी असू शकते, माणसं असू शकतात माझे. ओके, माझं जे कनेक्शन आहे तो पण माझा रिसोर्स झाला. तर माझे सगळे रिसोर्सेस काय ते पण मला समोर ठेवता येतात. म्हणजे कोणाकडनं काय गोष्टी करून घ्यायच्या आहेत ह्याची मला थोडीशी क्लॅरिटी येते. तर आपला 6वा मुद्दा झाला रिसोर्सेस. 7वा मुद्दा जो आहे तो की पार्टनर्स. आता की पार्टनर्स आपण जे कोलॅबरेटिव्ह पार्टनर बद्दल पुढे नंतर दुसऱ्या सेशन मध्ये आपण थोडं बोलणारच आहोत. तर माझ्या बिझनेसला वाढवण्यासाठी माझ्या कोणाबरोबर मी टायअप करू शकतो. मग त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर असू शकतं, त्यांच्या प्रॉडक्टला मी घेऊन मी इकडे सप्लाय करू शकतो, ते माझे सप्लायर असू शकतात. ठीक आहे, की हे जे पार्टनर जे असतील हे माझ्या व्यवसायामध्ये काय योगदान करणार आहेत हिची क्लॅरिटी मला असणं गरजेचं आहे. मी त्याला का म्हणून त्याच्याबरोबर पार्टनरशिप करणार, तो कुठल्या पद्धतीने तो मला मदत करेल जेणेकरून माझा बिझनेस वाढेल. म्हणून मला की पार्टनर पण मला तिकडे ठेवणं गरजेचं आहे, किंवा ह्यांच्या बरोबर मी ह्या कारणासाठी बिझनेस करतोय. मग त्यांची जी स्ट्रॉंग एरियाज असतील त्याचा आधार घेऊन मी माझ्या बिझनेसला वाढवू शकतो. म्हणून की पार्टनर्स पण बिझनेस मॉडेल मध्ये खूप महत्वाचे आहेत. बरोबर. सो दोन ह्याच्यातले महत्वाचे आता जे आपण विषय म्हटले की एक तर रिसोर्सेस आणि की पार्टनर्स. तर रिसोर्सेस म्हणजे आपल्याकडचा काम करणारा जो वर्ग आहे, आपले कामगार आहेत, तो पण आपला रिसोर्सच आहे. आपल्याशी ज्या ज्या लोकांची आपल्या व्यवसायाशी बांधिलकी आहे हे सगळे आपले रिसोर्सेस आहेत. आपले मित्र आपले रिसोर्सेस असू शकतात, आपले कन्सल्टंट आपले रिसोर्सेस असू शकतात, आपल्याला मटेरियल देणारे जे सप्लायर आहेत ते आपले रिसोर्सेस आहेत, आपलं पॅकिंग मटेरियल बनवणारे आहेत ते आपले रिसोर्सेस आहेत, त्याच्यासाठी डिझाईन करणारे ते आपले रिसोर्सेस आहेत. तर त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत आणि त्यांना हे कोण कोण लोक मला लागू शकतात माझ्या व्यवसायासाठी हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर तसं तुम्ही लोकांना टॅप करायला सुरू करू शकता. आणि हे झाले रिसोर्स की ज्यांच्याकडे आपण काही त्यांच्याशी पैसे दिले आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडनं काम करून घेतलं. आणि एक आहेत की जे आपले की पार्टनर्स आहेत, कोलॅबरेटिव्ह पार्टनर्स आहेत, की जे आपल्याशी पार्टनर असतील. पर्टिक्युलर जसं आपण म्हटलं चॅनल पार्टनर, आपली वस्तू इकडनं तिकडे पोहोचवणारा जो एक आहे माध्यम आहे, तो पण एक प्रकारचा कोलॅबरेटिव्ह पार्टनर आहे. आपण आपलं काम त्याला कुठेतरी आउटसोर्स केलेलं आहे. किंवा असे असंख्य आपण एखादे जे प्रॉडक्ट बनवत असू तर त्याच्यातले 30% प्रॉडक्ट तुम्ही कुठूनतरी दुसरीकडनं सोर्स करत असाल. तर हे जे लोक आहेत जे की पार्टनर की ज्यांच्याशी फार महत्वाचे आपल्या पार्टनरशिप्स असतात आणि आपला व्यवसाय त्यांच्या कमिटमेंट वरती सुद्धा बऱ्यापैकी अवलंबून असतो. कारण तुम्ही कमिटेड आहात पण तुमचा पार्टनर कमिटेड नसेल तर तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात, तुमच्या कमिटमेंटमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे की पार्टनर जे आहेत तुमचे तेही समजून तुम्हाला घेणं, ऍटलिस्ट आपल्याला कोण कोण की पार्टनर लागतील याची तरी तुम्ही आता जे आपण हे देणार आहोत, शीट देणार आहोत, तिथे जरी तुम्ही लिहून काढलं की मला कशा पद्धतीने की पार्टनर. आणि आताचा जो काळ आहे हा जास्तीत जास्त कोलॅबरेशनचा आहे. जास्तीत जास्त कोलॅबरेशन, लोक कमी माणसं आपल्याकडे स्वतः आपली कंपनी जेवढी लीन ठेवता येईल, छोटी ठेवता येईल आणि की पार्टनर्सला बरोबर घेऊन काम करता येईल, मोठ्या प्रमाणात त्याच पद्धतीने काम चाललेलं आहे. मग ती मोठी एखादी ऑटोमोबाईल कंपनी जरी असेल तरी ते पार्ट दुसऱ्याकडनं बनवून घेतात, ते त्यांचे की पार्टनर आहेत. सो अशा पद्धतीने आपले की पार्टनर कोण असू शकतात की जे आपण काम आउटसोर्स करू शकतो, की जेणेकरून तुमची कंपनीचं स्ट्रक्चर जे लीन राहील याचा पण तुम्ही विचार करा. खूप क्रिटिकल फॅक्टर आहे. सर पुढे जाऊया आपण. की पार्टनर करत असताना तुमची जी व्हॅल्यू प्रपोजिशन आहे त्याला कुठेही धक्का लागू नये या उद्देशाने तुम्हाला त्यांच्याशी पार्टनरशिप करणं गरजेचं असतं. म्हणून की पार्टनर पण तेवढाच महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. कारण आपल्या लोकांना आपण बोलू शकतो, त्यांना आपण ओरडू शकतो, पण पार्टनर जेव्हा असतो तर एक वेगळ्या पद्धतीचं रिलेशन असतं. म्हणून त्याला खूप सांभाळून आपल्याला त्या गोष्टी पार्टनरशिप करताना विचार करावा लागतो. ह्याच्यानंतरचा मुद्दा आहे जो 8वा पॉइंट आहे तो की ऍक्टिव्हिटीज आपण काय करतो. म्हणजे माझ्या बिझनेसची महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज काय. तर समजा मी बेकरीचं उदाहरण मगाशी तू घेतलंस, तर बेकरीमध्ये महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत हे आधी मला ठरवावं लागेल आणि त्या ऍक्टिव्हिटीजच्या बेसिसवर माझा प्रोसेस बनणार. म्हणून मला सगळ्यात पहिलं माझी ऍक्टिव्हिटीज पण मी काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, कधीपर्यंत ते कम्प्लीट करणार आहे, कधी सुरू करणार आहे, ह्याचा कुठेतरी आराखडा, एक प्रोसेसचा माझ्याकडे एक सिस्टम त्या पद्धतीने मला तयार करावं लागेल. ह्याला आपण म्हणतो की ऍक्टिव्हिटीज. हे एवढंच करणार मी आणि ह्याच्यातून मी हा रिझल्ट काढणार आहे. मग ते काय काय करणार ते माझ्याकडे क्लिअर असणं गरजेचं आहे.
मग ते अकाउंटचा प्रोसेस असो, ऑपरेशनचा प्रोसेस असो, सेल्सचा असो, पण त्या ऍक्टिव्हिटीज जे मला बिझनेसला वाढवण्यासाठी मदत करतील ते मला क्लिअर तिकडे असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून पार्टनर की ऍक्टिव्हिटीज, ह्या पण कुठला पार्टनर कुठली ऍक्टिव्हिटी करणार हे पण महत्वाचं आहे. नाही तर काय होतं, जम्मल होतं, मी सगळीकडे सगळ्या गोष्टी करायला जातो आणि मग जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असं करून बसतो. आणि बऱ्याच वेळा आपण सगळीकडे, उद्योजकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, तो सगळीकडे असल्यामुळे कन्सिस्टन्सी राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू देता येत नाही. म्हणून माझ्याकडे भन्नाट आयडिया असून पण त्याच्याने लोकांचा फायदा होऊ शकत असला तरी पण माझ्याकडनं ती वेळेवर त्या पद्धतीची डिलिव्हरी न झाल्यामुळे तर अख्खा बिझनेस कोलॅप्स होतो. म्हणून बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग असणं आणि त्याची समज असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला की ऍक्टिव्हिटीज आपल्याला डिफाईन्ड असतील आपल्याकडे, तर आपले जे रिसोर्सेस आहेत आणि कोलॅबरेटिव्ह पार्टनर आहेत त्यांना तुम्ही अकाउंटेबल करू शकता. हा त्याच्यातला की फॅक्टर आहे. जर माझ्याकडे ऍक्टिव्हिटीज माझ्या डिफाईन आहेत की मला 1, 2, 4 मला 10 ऍक्टिव्हिटी मला माझ्या व्यवसायामध्ये कन्सिस्टंटली कराव्या लागतात, तर ह्या 4 ऍक्टिव्हिटी माझ्या रिसोर्सेस थ्रू मी करून घेणार आहे, माझ्या स्टाफ कडनं करून घेणार आहे. 3 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ती माझ्या कोलॅबरेटिव्ह पार्टनर्स कडनं करून घेणार आहे आणि 2 ऍक्टिव्हिटी मी करणार आहे. तर ह्या लोकांना ज्या वेळेला आपण आपलं काम समजून देऊ, माझ्याकडे काम करणारा माणूस, आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याकडे काम करणारी माणसं सगळ्यामध्येच हुशार असतात पण कोणत्याच गोष्टीत पारंगत नसतात, कारण आपण पहिल्यांदा माणूस बघतो आणि त्याला नोकरीवर ठेवतो आणि त्याला जसं जमेल तसं आपण त्याला काम देतो. पण ही पद्धत कितीतरी चुकीची आहे हे आपल्याला आधी समजून घ्यायला लागेल. पहिल्यांदा आपल्याला काम समजून घ्यायला लागेल की माझ्याकडे काय महत्वाचं काम आहे आणि तेच करू शकेल असाच माणूस मला तिथे आणावा लागेल. ही प्रोसेस पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. ह्या 3चा जो ट्रायंगल आहे की ऍक्टिव्हिटीज मला माहिती पाहिजेत, त्याच्यामुळे मला की रिझल्ट एरिया कळणार आहे आणि त्यानुसार मी कोणतं काम कोणाला वाटून देणार आहे, त्याची जी कॅपेबिलिटी आहे का हे समजूनच तुम्ही त्याला हायर करणार आहात. आपल्याकडे तुम्ही जे कोणी छोटा व्यवसाय करत असाल ह्यांना हा अनुभव असेल. पहिल्यांदा आपण माणूस हायर करतो, तो बघतो चांगला आहे की नाही, इमानदार आहे की नाही, हा 2 गोष्टी बघतो. माझ्याकडे राहील का, मला धक्का देऊन लगेच जाणार तर नाही ना, आणि आल्यानंतर बाबा तू काय करू शकतोस, बरं तू हे कर, उरलेलं सगळं मी करीन. तर असं न करता कुठेतरी आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी समजून घेणं, त्याच्यासाठी हे अंडरस्टँड करणं की ऍक्टिव्हिटी काय काय आहेत, तर तुम्हाला हे रिसोर्सेस आणि तुमचे जे की पार्टनर आहेत त्यांचं कोलॅबरेशन करणं तुम्हाला सोपं जाईल. सर पुढच्या विषयाकडे बोलूया प्लीज. बरोबर, येस. आणि शेवटचा पॉइंट जो होता तो आहे कॉस्ट. रिसोर्सेससाठी, की पार्टनरसाठी, कुठल्याही गोष्टी करण्यासाठी मला कॉस्ट काय येणार आहे, खर्च काय येणार आहे. जो माझा फिक्स्ड कॉस्ट असू शकतो, व्हेरिएबल कॉस्ट असू शकतो. फिक्स्ड जो इन्फ्रास्ट्रक्चरवर जाणार, पण दर महिन्याला जो व्हेरिएबल कॉस्ट असतो त्याची पण मला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्याच्या बेसिसवर मी रेव्हेन्यू मॉडेल ठरवू शकतो. नाही तर असं होईल की खिशातूनच मला पैसे टाकायला लागतात, प्रॉफिट काहीच नाही आहे. तर तसं न होता जर मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग रेव्हेन्यू मॉडेलला जर मी अलाइन केलं, तर मला प्राइसिंग मला काय असलं पाहिजे, किती मला क्रेडिट दिली पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, मग बघितलं ते सगळ्या गोष्टी आहेत ना एक दुसऱ्यांना कनेक्टेड आहेत. आपण सुरुवात जी केली ते क्लायंट सेगमेंटवरनं, कस्टमर सेगमेंटवरनं केली, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एक एक करून आपल्याला त्या गोष्टींमध्ये काम करत करत या सगळे समोर आलं, तेव्हा एक मोठं चित्र प्रॉपर क्लिअर उभं राहतं. आणि ज्यासाठी तुम्ही ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे एवढी धावपळ करत होते, ठीक आहे, आणि जे मिळवायचं, जर खरोखर तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हाला पहिला तुमचा पाया भक्कम करावा लागेल. आणि त्यासाठी हा बिझनेस मॉडेल जेवढा तुमचा स्ट्रॉंग असणार आहे तेवढा तुमचा बिझनेस फास्ट ग्रो होणार आहे. आणि ही जी आहे ना, ही रिअलिस्टिक अप्रोच आहे. ह्याला आपण म्हणतो की बाबा बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, माझ्याकडे एलिजिबिलिटी वाले लोक आहेत पण सुटेबल नाही आहेत. मग त्या कामासाठी ते लोक सुटेबल नसल्यामुळे माझा पैसा, टाइम आणि सगळ्या गोष्टी वेस्ट होतात. आणि तुम्ही जेव्हा तुमचा टाइम आणि रिसोर्स जेव्हा वेस्ट होतो तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवर पडतो. म्हणून जर तुमचं प्रॉफिट जर वाढवायचं असेल तर कॉस्ट कमी कुठे करायचा, किती करायचा हे समजण्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप कोलॅबरेट केलं तर फायदा होऊ शकतो. योग्य लोक जर तुमच्या बरोबर असली तर फायदा होऊ शकतो. तुम्ही प्रॉपर प्रोसेस, की ऍक्टिव्हिटी प्रमाणे प्रोसेस बनवला तर ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस आहे ना, लीन मॅनेजमेंटवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ आणू शकता. आणि म्हणून हे 2 गोष्टी, एक तर तुमच्या आयडिया आणि बिझनेस मॉडेल, ह्याचं जर प्रॉपर तुम्ही कनेक्ट करून घेतलं तर तुमची गाडी जी आहे ती स्मूथ पुढे
चालू शकते. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या हेच करतात आहेत, पहिलं बिझनेस मॉडेलवर काम करतात आणि मग बिझनेस प्रॅक्टिकल मध्ये ते उतरवतात. बरोबर. सो मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की आयडिया युनिक का, पहिल्यांदा आयडिया कशी जनरेट करावी व्यवसायासाठी, त्याच्यात युनिकनेस का महत्वाचा आहे ते समजून घेतलं. ती युनिक कशी करावी हे प्रत्येकाचं स्किल आहे, त्याला असा सगळ्यांसाठी फिट होणारा असा कोणता फॉर्म्युला नाहीये, नाहीतर ती युनिक कधी म्हणतात आली नसती. बरोबर आहे. तर ते आपण युनिक फॉर्म्युला बद्दल, युनिक बिझनेस आयडिया बद्दल बोललो, बिझनेस मॉडेल बद्दल बोललो. आणि ह्या बिझनेस मॉडेल बद्दल आपण जे जे काही आता बोललोय, म्हणजे लोक कशी ठेवायची किंवा काय प्रोसेस असल्या पाहिजेत, ह्या सगळ्या विषयामध्ये आपण ह्या कार्यक्रमात पूर्ण जो आपल्या 8 दिवस उरलेले आता जे आहेत, 7 दिवस ह्याच विषयांमध्ये बोलणार आहोत. तर हा जो विषय आहे म्हणजे प्रोजेक्ट आपला जो आपण बिझनेस मॉडेल हे समजून घेणं टू बिगिन विथ अत्यंत गरजेचं आहे. कारण कुठे कुठे ह्या गोष्टी बसणार आहेत हे आपल्या पुढच्या सगळ्या लेक्चर्समध्ये, पुढच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत, की जेणेकरून हेच तुम्हाला आता आम्ही समजवलंय, पण त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काम सुद्धा कसं करायचंय त्याच्याबद्दल पण आपल्याला सचिन सर खूप चांगलं समजून सांगणार आहेत. तर तुम्हाला जर बिझनेस मॉडेल हे नीट जर समजलं असेल तर एक तर सगळ्यांनी येस म्हणून टाईप करा. आणि ज्यांना बिझनेस मॉडेलची जी शीट असेल, शीट जी आहे की जी तुम्ही भरू शकता एका पेपरवरती प्रिंटआउट काढून, ती मी पाठवणार आहे व्हॉट्सअपनी. तर ज्यांना ज्यांना बिझनेस मॉडेलची ती लिस्ट शीट पाहिजे असेल त्यांनी फक्त BM म्हणून, मी परत तुम्हाला नंबर देतो, 9820096935 याच्यावरती फक्त BM, मी तुम्हाला नंबर जो दिला आहे 9820096935 या नंबरवर फक्त BM एवढं टाईप करून पाठवा. तुम्हाला ते बिझनेस मॉडेलची जी शीट आहे ती मी पाठवीन. तर पुढचे जेव्हा आपण कार्यक्रम करू त्यावेळेला जर तुम्ही ती घेऊन बसलात समोर बिझनेस मॉडेलची शीट, तर तुम्हाला तुमचे काही जर चुका झाल्या असतील त्याही सुधारता येतील, किंवा काही कळलं नसेल तर त्याच्यावरही आपल्याला काम करता येईल. सो सगळ्यांना विषय कळलाय, सर लोक खूप एक्सायटेड आहेत. आणि आता कसं आहे की हळूहळू होडीत बसायला लागलेत लोक, आणि प्रवासाला सुरू करायची जी काही मजा आहे ती आता यायला लागली, आणि लोक खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेटेड आहेत. येस, नाही, आम्हाला पण मजा येईल. मी अजून एक सजेस्ट करीन, विवेक, ह्या लोकांनी एकदा बिझनेस मॉडेलवर काम केलं आणि काही दडपण ठेवू नका. पहिल्यांदा तुम्ही करायला बसलात तर बऱ्याचशा चुका होतील, आणि कुठलाही बिझनेस मॉडेल परफेक्ट नाहीये. जेवढ्या लोकांनी बिझनेस मॉडेल बनवलेले आता ते लोक परत मॉडेलवर काम करतात आहेत. सो डोंट बी अफ्रेड अबाउट इट. काय करा, तुमचं बनल्यानंतर विवेकला तुम्ही त्या बिझनेस मॉडेल जो तुमचा जो काही बनेल तुमचा, तो तुम्ही एकदा पाठवून द्या. आम्हाला पण स्टडी करता येईल, जेणेकरून आपण अजून काही त्यांना मदत करू शकलो, अजून त्याला फाईन ट्यून करू शकलो ते पुढच्या सेशन मध्ये. तर त्यांच्याकडे पण कॉपी असेल, आपल्याला पण काही गोष्टी समजतील, तर आपण त्याच्यावर अजून चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करू शकतो. बरोबर. सो आता कोणाला काही जर प्रश्न असतील, आता आपण पुढे भेटणार आहोत पुढचं जे सेशन आहे आपलं, आणि सगळ्यात महत्वाचं सेशन आहे 7 जूनला रविवारी आपण भेटणार आहोत पुढच्या सेशनसाठी. आणि बिझनेस फाउंडेशन या विषयात बोलणार आहोत. आपल्या व्यवसायाचा जर पाया आपल्याला पक्का करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, आणि पाया का आधी पूर्ण पक्का करावा लागतो. आणि सचिन सरांचा हा अत्यंत आवडीचा आणि मास्टरीचा विषय आहे. म्हणजे सचिन सर फक्त एवढ्याच कामासाठी जगभर फिरतात, आणि लोकांचे जे बिझनेस फाउंडेशन करून देणं हे त्यांचं आवडीचं आणि त्यांचं स्किलचं काम आहे. तर 7 तारखेला आपण सगळ्यांनी भेटायचंय, आणि ह्याचं महत्व कसं आहे, काय आहे, आणि कशा पद्धतीने बदल घडू शकतात माणसाच्या आयुष्यामध्ये, हे आपल्याला त्यावेळेला करणार आहे. आणि खूप चांगली चांगली उदाहरणं पण आपण त्यावेळेला डिस्कस करणार आहोत. तर अजूनही मला बिझनेस मॉडेल संदर्भात कोणाचे मेसेज आले नाही आहेत जास्त. आय गॉट द एक्झॅक्ट पॉइंट अँड आय. रुचिता विचारे म्हणतायत की मला कळलं आणि मी त्याच्यावरती काम करीन नक्कीच. सो बिझनेस मॉडेल, मी नंबर देतोय परत, 9820096935 ह्या नंबरवरती तुम्ही BM एवढाच फक्त व्हॉट्सअप करा. ओके. आणि त्यांना आपण बिझनेस जे काही मॉडेल आहे त्याचे मी शीट पण पाठवीन. आणि 7 तारखेला आपण पुन्हा भेटूया. आणि आता आपण प्रश्नांकडे वळूया. जर आपले काही प्रश्न असतील, आतापर्यंत जे समजून घेतलं त्याच्यात काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. सर आपल्याबरोबर थोडा वेळात आहेत, काही प्रश्न असतील तर विचारा. सर थँक्यू सो मच. आजचा आपण जो कार्यक्रम घेतलाय, मला वाटतं क्लॅरिटी लोकांना यायला लागली हळूहळू. येस. आणखी तुम्हाला लोकांचे येतील आता प्रश्न येतील, तोपर्यंत अजून काही सांगायचं राहिलं असेल, सांगावं असं वाटत असेल तर आपण कंटिन्यू करा 5 मिनिटं, तोपर्यंत लोकांचे प्रश्न येतील अजून.
नाही ते मेन म्हणजे कसं की आता जसं बिझनेस मॉडेल झाला ह्याच्यानंतर हे जे तुम्ही आता करतायत बिझनेस फाउंडेशनसाठी हा किती महत्वाचा आहे. म्हणून कुठलंही सेशन झाल्यानंतर आहे ना इमिजिएटली त्याच्यावर काम करायला बसा. कारण त्याला जर तुम्ही गॅप दिली आता की पुढच्या संडेला होणार आहे तर मी शनिवारी बसून ह्याच्यावर काम करेन तर तुम्ही खूप म्हणजे तुमची म्हणजे तेव्हा गोंधळ होऊ शकतो. आणि जसे जसे सेशन होत जातील तसे तसे तुमच्याकडे अजून काम तुमचं वाढत जाणार आहे किंवा हे करून घ्या. आणि कुठलाही प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन इज द की. तर तुम्ही या गोष्टी जोपर्यंत इम्प्लिमेंट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही किंवा मला किती आता तुम्ही भले ऐकून तुम्हाला वाटेल की मला सगळं समजलं पण माझी खात्री आहे जेव्हा तुम्ही हे ऍक्च्युअल करायला बसणार तेव्हा बरेचसे प्रश्न तुमच्या डोक्यात अजून येतील मनामध्ये आणि त्याच्यामुळे अजून गोंधळ होण्याची शक्यता आहे. अँड दॅट कन्फ्युजन इज गुड कारण त्याच्यामधूनच आपल्याला क्लॅरिटी मिळणार आहे. तर कुठलाही दडपण न ठेवता परत एकदा सांगेन की तुम्हाला जे जे समजलं आहे ते नीट त्याच्यावर मांडा. जिथे तुम्हाला काही गॅप असेल त्याच्यावर आम्ही तुमची मदत करू. आम्ही कशा पद्धतीने करायचं काय त्याच्यावर आपण वर्क करू. पण जे काही तुम्हाला मदत लागेल आमच्याकडनं आम्ही नक्की तुम्हाला देऊ. एक रुपेश लांजेकर विचारतायत विल यू एक्सप्लेन अबाउट हाऊ टू बिल्ड फायनान्स इन फ्युचर. तर हा विषयावरती आपण वेगळं सेशनच ठेवलेलं आहे. तर पुढचे ही जी सेशन आहे ती तुम्ही अटेंड करा रेग्युलर. तुम्हाला त्याचा कारण हा एका प्रश्नात संपणारा विषय नाहीये. कारण सगळ्यात की व्यवसाय म्हणजे व्यवसायाची सगळ्यात की जी आहे ती तीच आहे फायनान्स. सो याच्यावरती आपण खूप चांगलं आणि खूप डिटेल बोलणार आहोत. तुम्ही यू प्लीज कीप तुम्ही रेग्युलर अटेंड करा सेशन्स. सो बरेच जण ऍप्रिशिएट करतायत पण अजूनही प्रश्न येत नाहीत. मी प्रश्नांसाठी वाट बघतोय. आपण शेवटची 5 मिनिटं घेऊया. कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न पाठवा नाहीतर कळलंय असं सांगा. थँक्यू म्हणा. सरांना ऍप्रिशिएट करूया आपण जो एवढा वेळ देतायत. मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं ही जी आपली कार्यशाळा आहे जी आपण पूर्णपणे मोफत देतोय लोकांना ती कार्यशाळा करण्याचे कमीत कमी पर हेड सर 60 ते 70 हजार रुपये घेतात. अर्थात तो थोडासा एक्सपेन्सिव्ह असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असतो आणि हे आपल्याला जवळजवळ सगळ्या गोष्टी फुकट सरांमुळे मिळत आहेत. तर त्याला आपण ऍप्रिशिएट प्रश्न नाही विचारू का कारण पेपरवर काम करून नेक्स्ट टाइम नक्की विचारू. महेश तारे म्हणतात आज नाही मी विचारू शकत आम्ही याच्यावर काम करू आणि पुढच्या वेळेला नक्की विचारू. मला खूप छान उत्तर वाटलं त्याचं. येस महेशजी थँक्यू सो मच. नक्की नक्की आम्ही पण वी आर अवेटिंग. आम्हाला जेवढे प्रश्न येतील तेवढं आम्हाला त्याचं उत्तर द्यायला आणि आवडेल. बिझनेसशी संबंधित गिरीश वांगणकर म्हणतात बिझनेसशी संबंधित नॉलेज स्किलसेट आणि मॅनपॉवर हे वेगळे विषय आहे का. बिझनेसशी संबंधित नॉलेज स्किलसेट आणि मॅनपॉवर हे वेगळे विषय आहे का. हा खूप चांगला विषय आहे. हा आपण घेऊया. बरोबर. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये या काही गोष्टी आपण त्याच्यावर पण बोलणारच आहोत. हो हो. तर त्या सेशन मध्ये आपण त्या गोष्टी कव्हर करणार आहोत. आता आपण जो एचआर आणि एचआरचा जो विचार आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. एक एचआरचं वेगळं सेशन आहे. एक एचआरचं वेगळं सेशन आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. सगळी माहिती तुम्हाला त्यात मिळेल. हा एक छान प्रश्न आहे. व्हॉट इफ वी हॅव 2 बिझनेस इन माइंड हाऊ टू फायनलाइज वन. इट्स लिटिल बट डिफिकल्ट. आता ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलायला इथे हरकत नाही कारण आपण ह्या सगळ्या याच्यात गेलेलो आहोत. प्लीज. मी तर सांगेन दोघांचं तुम्ही पहिलं बिझनेस मॉडेल बनवा. दोन्ही बिझनेस मॉडेल जेव्हा बनवणार तेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल मी बनवलं नंतर की कुठल्या ह्याच्यामध्ये तुमचं एक्सपर्टीज जास्त आहे कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्हॅल्यू देऊ शकता. ठीक आहे. तो एक बिझनेस पहिला नीट प्रमाणे सेट करा आणि नंतर मग दुसऱ्या बिझनेसवर फोकस करा. कारण दोन्हीवर पाय ठेवलं तर मग गोंधळ होऊ शकतो. एकदा तुम्हाला टेक्निक समजली की बिझनेस मॉडेल कसा तयार करायचा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायचा आणि एक बिझनेस थोडा स्ट्रीमलाईन झाला की दुसरी कारण तुमच्याकडे ऑलरेडी एक्सपर्टीज आहेत मग तुम्ही दुसरा करू शकता. पण एका बनवताना दोन्ही बनवा पण एकावरच आपल्याला डिसिजन घेता येईल. म्हणून मी सांगितलं की बिझनेस मॉडेल आम्हाला पाठवल्यानंतर आम्हाला पण तुम्हाला त्याच्यावर काहीतरी गाईड करता येईल. आणि प्रीतमजी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर देतो की तुम्ही कोणताही व्यवसाय करा यश आणि अपयश आहे ना हे तुम्ही कोणता व्यवसाय करताय त्याच्यावरती नाहीये. तुम्ही तो व्यवसाय कसा करताय बरोबर ह्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्हाला ह्याच्यातलं दोघांपैकी जे तुम्हाला स्वतःच्या जवळचं वाटतं. कारण आता एक प्रश्न मी तुम्हाला इथे सगळ्यांना विचारतो की कोणता व्यवसाय चांगला जो मला करायला आवडेल तो चांगला की माझ्या कस्टमरला आवडेल तो चांगला. मला जे कोणी प्रश्न जिथे इथे बघतायत आता जवळजवळ 50 लोक बघतायत तर मला असं सांगा की मला आवडेल तो व्यवसाय चांगला
का माझ्या कस्टमरला आवडेल तो व्यवसाय सांगा. याच्यावरती उत्तर द्या, मग तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी समजून जातील. आपण तोपर्यंत दुसरा विचार करू. सो प्रीतम सर, तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की आपल्याला कोणता व्यवसाय करायचा, ह्याच्यापेक्षा कोणता जवळचा आहे, माझ्या जवळचा आहे, माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, जो करायला मला आनंद मिळेल, जो एकिकाई बद्दल आपण म्हटलं, हे चारही पॅरामीटर जर मॅच होत असतील तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही लॉंग टर्म राहू शकता आणि तोच व्यवसाय तुमच्यासाठी करणं योग्य आहे. तर एकेकाई सुद्धा आपण तुम्हाला पाठवू, त्याची पण एक तुम्हाला इमेज जी आहे, तुम्हाला जर लिहून घेतलं नसेल तर त्याबद्दलही माहिती तुम्हाला पाठवी. कॅन वी वर्क ऑन मल्टिपल बिझनेस मॉडेल्स ऍट सेम टाइम? मुकुल बांदिवडेकर म्हणतात, कॅन वी वर्क मल्टिपल बिझनेस मॉडेल ऍट सेम टाइम? You can work on business model at same time, but you can do only one business at a time. बिझनेस मॉडेल बनवायला तुम्ही वेळ काढून तुम्ही बनवू शकता, पण त्याच्यामधनं तुम्हाला जेव्हा क्लॅरिटी येईल मग एकाच बिझनेसवर फोकस करा. आणि पुढच्या सेशनमध्ये जेव्हा आपण फाउंडेशनवर बोलू तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल की कुठला बिझनेस मी फोकस केला पाहिजे. आणि सगळ्यात मुकुलजी दुसरं महत्वाचं, जे दोन बिझनेस मॉडेल बद्दल तुम्ही जे म्हटलंय की दोन बिझनेस मॉडेल असू शकतात, तर दोन बिझनेस मॉडेल असणं हेच बिझनेस मॉडेल असू शकतं. सो ट्राय टू अंडरस्टँड, तुमच्या व्यवसायाला दोन बिझनेस मॉडेल आहेत, हेच तुमचं बिझनेस मॉडेल असू शकतं. फक्त तुम्ही त्याला स्मार्टली डिझाईन करायला लागेल. आणि आता जे चालणारे, जगात चालणारे जे कोणते मोठे व्यवसाय आहेत जे आपल्याला दिसतात, त्या मल्टिपल मॉडेलवरती चालत असतात. आपल्याला समज असा असतो की त्यांचं एकच मॉडेल आहे, पण तसं नाहीये. टेरिटरी वाईज, लोकेशन वाईज प्रत्येक ठिकाणी त्यांचं मॉडेल चेंज होत जातं. त्यांचा कस्टमर बेस जसा चेंज होत जातो, रेव्हेन्यू मॉडेल चेंज होत जातं, तसं बिझनेस मॉडेल चेंज होत जातं. ते एकत्र गोष्टी आहेत, त्या तुम्हाला नीट समजून त्यात करावं लागेल. बरोबर. काही गोष्टी तुम्हाला नंतर इंटिग्रेट कराव्या लागतील, जसं विवेकनी सांगितल्याप्रमाणे, पण पहिले एक बनवा, मग आपण त्याच्याप्रमाणे कुठे कुठे आपल्याला चेंजेस आणायचे त्याच्यावर आपण नंतर डिटेलमध्ये बोलू शकतो. उमेशजी म्हणतात मला आवडेल आणि कस्टमर सॅटिस्फाय होईल तो. हे एक्झॅक्टली आपण एकेकाई मध्ये तेच बोललो होतो. जो बिझनेस मला आवडेल, कस्टमर ऍक्सेप्ट करेल आणि मला चांगली टॉप लाईन व बॉटम लाईन देईल. गिरीश वांगणकर म्हणताय मला चांगली टॉप लाईन आणि बॉटम लाईन देईल तो बिझनेस चांगला. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही जर परत आपल्या आयडियाच्या कडे गेलात तर हेच तुम्हाला उत्तर मिळेल की जिथे तुम्हाला आवडेल, कस्टमर तुम्हाला त्याचे पैसे चांगले देईल आणि कस्टमरला हवी असेल ती जेव्हा तुम्ही कराल, तो कोणताही व्यवसाय करायला हरकत नाही. जो करायला वेदिका सागवेकर म्हणतात जो मला करायला आवडेल तो व्यवसाय चांगला, तो व्यवसाय मी कस्टमरला आवडेल सारखा करणार. खूप चांगलं उदाहरण दिलं. म्हणजे जे आपल्याला अपेक्षित आहे ह्या पूर्ण कार्यशाळेमधनं, जे आपल्याला अपेक्षित आहे की मला आवडेल तोच मी करणार, पण कस्टमरला कसं आवडेल अशा पद्धतीने मी त्याच्यावरती काम करीन. हाच ऍटिट्यूड मला वाटतं प्रत्येकाने ठेवला पाहिजे. सर दोन्ही फर्स्ट मला आणि कस्टमरलाही आवडला पाहिजे. बिझनेस मॉडेल खूप उपयोगी पडणार आहे. येस येस येस. बिझनेस विच इज लाईक ॲज माय एकिगाई. बरोबर. निलेश रेड्डीज म्हणतात थँक्स विवेक. सो सचिनजी, आज आपलं सेशन बऱ्यापैकी थोडंसं आणलं तुम्हाला, पण दुसऱ्या सेशनला जायचंय मला कल्पना आहे. सो आपण सेशन आज थांबूया, पण 7 तारखेला आपण परत भेटूया आणि जबरदस्त बिझनेस फाउंडेशन आपल्या व्यवसायाची, आज जेव्हा आपण वादळाच्या दिवसात आपण नेमकं आज कदाचित त्याची चर्चा केली असती तर अजून आनंद झाला असता. कारण ज्यांची फाउंडेशन चांगले आहेत ना तेच टिकणार आहेत. त्यांना करोना बिरोना हे कोणतेही चॅलेंज त्यामुळे येत नाही, त्यांचं फाउंडेशन चांगलं असतं. छोटा असू दे किंवा मोठा असू दे, आपल्याला फाउंडेशन वरती भेटायचंय आणि बोलायचंय 7 तारखेला. तर 7 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूया. एक शेवटचं हे घेतो. डू यू थिंक डेअरी बिझनेस इज व्हायबल इन रत्नागिरी? मिल्क प्रोडक्शन इज फर्स्ट स्टेज वाईल प्रोसेसिंग लास्ट स्टेज. याच्यावरती आपण बोलूया. हा जो अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे, कोणताही व्यवसाय कुठेही तुम्ही करू शकता, त्याच्यातल्या कोणत्या विषयाशी आपल्याला, आपण ह्याच्यात थोडं स्पेसिफिकली पण बोलूया पुढच्या वेळेला की ते कशा पद्धतीने आपण करू शकतो. असं काही नाही की रत्नागिरीत लोक दूध पित नाहीत, पण त्याच्यातलं काय पाठ करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं खाल्लेलं श्रीखंड रत्नागिरीमध्ये मिळतं. सगळ्यात चांगलं श्रीखंड रत्नागिरीमध्ये मिळतं. दूध तर रत्नागिरी मिळतं. आपल्याला काय करायचंय ते आपल्याला ठरवायला लागेल. रेकॉर्डिंग अवेलेबल? येस, रेकॉर्डिंग आहे. Once again, thanks a lot. Yes, thank you so much. रवींद्रजी, thank you so much. थँक्यू. सो आपण रजा घेऊया सचिनजी, आणि कमेंट्स येत राहतील. आपण या कमेंटला नंतर सुद्धा उत्तर देऊया. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात आणि माझे सगळे तुम्ही मित्र जे कोणी मला पाहताय, आपला कार्यक्रम नियमित पाहता, सगळ्यांचे आभार मानतो मी. आणि पुढच्या वेळेला नक्की भेटूया. आणि पुढच्या वेळेला लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण लाईव्ह येऊ त्यावेळेला शेअर करायला विसरू नका.
की आपल्याबरोबर इतर लोकांनाही कळू देत आणि आपला हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत. आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला जे जे काय करता येणं शक्य असेल ते नक्की करा. थँक्यू सो मच. सो सगळ्यांची रजा घेतो मी. पुढच्या वेळेला भेटण्यासाठी 7 तारखेला संध्याकाळी 5 वाजता बिझनेस फाउंडेशन या विषयावर बोलण्यासाठी. थँक्यू.